अशा कमेंट झाल्या होत्या की इथे मैदानामध्ये पाणी शिरलं, मॅच होणार नाही, हे नाही ते नाही. मात्र इथल्या MD फाउंडेशनच्या प्रत्येक मेंबरनी ठरवलं की हा मॅच आपण त्याच दिवशी खेळवायचा आणि इथलं पाणी आपण बरोबर बाहेर काढू. टेक्निकल गोष्टींचा वापर करून, यंत्रणांचा वापर करून, अहोरात्र मेहनत करून इथलं मैदानातलं पाणी आपण दूर केलं आणि मैदान खेळण्यासाठी प्रोव्हाइड केले. कारण मित्रांनो, खेळणारे संघ 32 आहेत. 32 संघांमधले कर्णधार आपल्याला माहिती असतात, संघ मालक माहीत असतात. मात्र आयोजकांमध्ये ज्या आयोजकांच्या वतीनं आपण पाहतोय MD ग्रुप, अर्थात MD ग्रुप म्हणजे कोण, MD ग्रुपचे मेंबर कोण, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्येक मेंबर इथे पाहतोय गेले 15 ते 20 दिवस दिवसाची रात्र म्हणून काम केले. त्यांचं सर्वांचं आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक आभार मानतोय. खऱ्या अर्थानं ही मोठी स्पर्धा होण्याचा मागचा उद्देशच एक होता की आपल्या खेळाडूंना, आपल्या विभागातील खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म, मोठ्या टुर्नामेंट खेळण्याचा एक प्लॅटफॉर्म मिळावा. विशेष करून मी पंचांचं देखील कौतुक करतोय. गेले 5 दिवस पंचांच्या ज्या भूमिकेत आपण पाहिलं, नासिर शेख सर आमचे, राजेश तळाशी सर आमचे, अमित सर आमचे आणि रमाकांत पवार. खरोखर पंचांचं कौतुक का करेन, कारण असं आहे मित्रांनो, कारण पंचांनी बोट ठेवण्यासारखं कोणताही निर्णय दिला नाही आहे. कारण आपण बऱ्याचशा स्पर्धेमध्ये पाहतोय पंचांची भूमिका खूप महत्त्वाची असते. मात्र या पंचांचं देखील कौतुक करावं लागेल आपल्याला. तर या पंचांना देखील आजच्या आणि उद्याच्या दिवसासाठी शुभेच्छा देऊया आणि पुन्हा एकदा वळूया आमच्या या समालोचन कक्षाकडे, जिथे निखिल पडते आणि अलिबाग तालुक्यातून नव्हे, रायगड जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रातील गोड आवाज, ज्याने खऱ्या अर्थानं आपली एक वेगळी समालोचन क्षेत्रामध्ये ओळख निर्माण केली आहे. आणि असं कधीतरी वाटतं की आम्हाला कधी त्याच्यासारखं समालोचन करता येईल. असे आमचे परम मित्र आकाशजी मांजरेकर इथे आलेत. आकाश, मी तुझं खरोखर मनापासून आभार मानतोय, कारण तुझा बिझी शेड्यूल मधून तू या स्पर्धेसाठी वेळ दिलास. अंकुश पाटील आणि आमची MD टीम यांच्या वतीनं मी नक्कीच तुझा आभार मानतोय. धन्यवाद आकाश. ओटू निखिल पडते. मी हॅलो मी विनंती करतोय की दोन्ही संघांना लाईन अप करून घ्यायचं आहे. दोन्ही संघ चेंडरे आणि आवाज आपण लाईन अप करून घ्यायचं आहे. संपूर्ण संघ मैदानामध्ये अतिशय चांगलं सनशाईन इयर ते आपण बघतो. ब्राईट सनशाईन इयर, अतिशय खेळणे योग्य अशी परिस्थिती, अतिशय चांगलं वातावरण क्रिकेटला साजेस आणि यामध्ये या प्रेक्षकांचा नक्कीच चांगलं मनोरंजन सुद्धा होईल अशी अतिप्रतिम मैदानाची या ठिकाणी आपण मांडणी केलेली आहे. अप्रतिम असं आयोजन, नियोजन सुंदर, सर्व काही चांगलं आहे आणि सामने सुद्धा चांगले होतील यात कोणाच्याही मनात शंका नसेल. SD ग्रुप चेंडरे गोंधळपाडा विरुद्ध श्री अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण आपले संघ घेऊन मैदानात लाईन अप व्हायचंय. आजच्या दिवसातील सुपर 16 मधील पहिला सामना सुरुवात होते आता.
दोन्ही संघ या लवकर. चला दोन्ही संघ मैदानाच्या वरती लाईन अप करून घ्यायचं आहे. आपण राष्ट्रगीत घेऊन आजच्या दिवसाला खऱ्या अर्थानं प्रारंभ करूया. सुमित पत्रे आणि आपण पाहतोय कैवल्य पाटील. विनंती असेल आपल्या संघाला घेऊन मैदानाच्या वरती तिथे दाखल व्हायचं आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना खेळवला जाईल एस डी ग्रुप चेंडरे गोंधळपाडाच्या विरोधात. अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास राकेश चव्हाण यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल तिथे केला जाईल टॉस बॉक्स मध्ये. तर दोन्ही संघ रिक्वेस्ट असेल मैदानाच्या वरती उपस्थित व्हा. संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत पोचा. नाणेफेकीचा कौल लवकरात लवकर तिथे करून घेऊया. विकासजी साखरकर आम्हाला टॉस बॉक्स मध्ये जॉईन होतील. आणि दोन्ही संघांनी आपण जे टॉस विनर टॉस लुझर दिलेले आहे तिथेच उपस्थित व्हा. तिथेच बसायचं आहे. तिथेच तुम्हाला खऱ्या अर्थानं एक योग्य जागा तुमची व्यवस्था केलेली आहे. टॉस घ्या. टॉस नाही. पहिलं टॉस घ्या नंतर राष्ट्रगीत घेऊन डायरेक्ट सामना चालू करू. बरोबर ना? चला सर्वप्रथम आपण राष्ट्रगीताने या स्पर्धेला सुरुवात करूया. आजच्या दिवसाला सुरुवात करूया. दोन्ही संघ लगेच काय ना पाहू आपण. परत त्या का इथे यायला लागली. अरे पहिलं टॉस नंतर नाणेफेक झाल्यावर डायरेक्ट सामना चालू होईल. पहिलं टॉस घे. हा टॉस घे पहिला. बघा कर्णधारांनी नाणेफेक कक्षामध्ये उपस्थित व्हायचं आहे आणि सर्व खेळाडूंनी मैदानाच्या वरती जायचं आहे. चला पहिलं राष्ट्रगीत घेऊया मैदानाच्या वरती. तिथे डीजे मास्टर रेडी आहात आपण? यस. सुमित पत्रे विनंती असेल आपला संघ. सुमित पत्रे चला मैदानाच्या वरती आपल्या संघाला घेऊन तिथे दाखल व्हायचंय. पंचांना देखील विनंती असेल मैदानाच्या वरती. आज आपण पाहतोय खऱ्या अर्थानं वीर दमदार आमदार प्रीमियर लीग आमच्या समवेत आकाशजी मांजरेकर सुद्धा जॉईन होतील. या क्रिकेटच्या स्पर्धेला एक वेगळं वलय त्यांच्या देखील माध्यमातून प्राप्त केलं जाते. त्यांचा गोड आवाज, त्यांचं चांगलं समालोचन. सुजित पाटील देखील असतील. यस, नो डाऊट. सुजित पाटील म्हणजे या क्रिकेटच्या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं एक अभूतपूर्व योगदान असं म्हणूया. मैदानाच्या वरती आजच्या दिवसाला सुरुवात केली जाते. प्रारंभ केला जातोय आजच्या दिवसाचा. राजेश तळशीरकर सर असतील. त्यांच्या समवेत नाशिर शेख, त्याच्यानंतर अमितजी गोलतकर, रमाकांत पवार सर ॲज ऑफिशियल्स म्हणून आपल्याला या स्पर्धेसाठी जोडले गेलेत. सर्व खेळाडूंना विनंती असेल आपल्या डोक्यावरची असणारी कॅप खाली काढायची आहे. आणि मैदानाच्या वरती जे सर्व उपस्थित आहेत त्यांनी सर्वांनी आपल्या डोक्यावर असणारी कॅप खाली काढून ठेवायची आहे. आपण राष्ट्रगीताने सुरुवात करूया. रेडी आहेत सर्व? तिथे मैदानाच्या वरती जिथे कुठे असाल मित्रांनो तिथे सावधान स्थितीमध्ये उभं राहायचं आहे. मी कमांड देईन इथून. डीजे मास्टर रेडी, सेट, एक साथ सावधान.
विश्राम. आपण पाहतोय राष्ट्रगीत झालेला आहे. या क्रिकेटच्या स्पर्धेला प्रारंभ केला जाईल. नाणेफेकीचा कौल तिथे घेतला जाईल. विकासजी आम्हाला जॉईन होतील नाणेफेकीच्या खऱ्या अर्थानं टॉस बॉक्समध्ये नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. तिथे आमचे अतिथी कक्ष देखील जॉईन होतील. दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज जॉईन व्हा टॉससाठी. यस, राकेश चव्हाण आणि त्यांच्या समवेत राजू शास्त्री आपण पाहतोय टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे नाणेफेकीच्या कौल करण्यासाठी. यस, जिथे आपण पाहतोय टॉस बॉक्स मध्ये विकासजी साखरकर आम्हाला जॉईन होत आहेत. धन्यवाद. नमस्कार, वेलकम, सुस्वागतम. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 मध्ये सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत. आजचा हा या स्पर्धेचा 5वा दिवस, सुपर 16चा थरार. आणि या ठिकाणी आपण बघतो दोन्ही संघाचे कर्णधार SD ग्रुप्स चेंड्रे गोंधळपाडा संघाचा कर्णधार सुमेध पत्रे, त्याचप्रमाणे श्री अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवाज संघाचे कर्णधार कैवल्य पाटील हे दोन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. टेल इज द कॉल अँड इट्स अ टेल. नाणेफेक गोंधळपाडा संघानं सुमेध पत्रे आपण जिंकलेले आहात. काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण करू प्रथम. क्षेत्ररक्षण अतिशय चांगलं प्रखर ऊन पडलेलं आहे. कशा पद्धतीची विकेट आहे आपण चेक केलेलं आहे. आमच्या क्युरेटरने पण सांगितलेलं आहे की पहिल्या 2 सामन्यांमध्ये कमीत कमी 70 to 70+ धावा नक्कीच होणार आहे. तरीसुद्धा आपण क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलेला आहे. कितपर्यंत रोखण्याचा प्रयत्न होईल आपला? नक्कीच महत्त्वाची मॅच आमच्यासाठी, तर आम्ही समोरच्या संघाला कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. ओके, खूप खूप शुभेच्छा तुला. विकी, बहुतेक वेळा आम्ही बघितलेलं आहे नाणेफेक जिंकल्यानंतर तू फलंदाजीच बहुतेक वेळा स्वीकारलेली आहेस. आणि आता जर नाणेफेक हारलेली आहेस, पण जर तू नाणेफेक जिंकलेली असतीस तर काय निर्णय घेतला असतास? आणि आता हारल्यानंतर तुझी स्ट्रॅटेजी कशी असणार आहे? मी बॅटिंगच घेतली असती, कारण प्रेशर मॅच आहे, चेसिंगला प्रेशर येणार आणि माझ्याकडे बॉलर असे आहेत की जे 60-65 रन आरामात डिफेंड करतील. ओके, तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. अतिशय महत्त्वपूर्ण मॅच आहे. दोन्ही संघांना माहिती आहे की खूप महत्त्वाची मॅच आहे. अतिशय जबरदस्त प्रेक्षकांची या ठिकाणी तौबा गर्दी होईल, यात माझ्या मनात कोणतीही शंका नाही आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. न्यूज फ्रॉम द सेंटर, SD ग्रुप्स चेंड्रे गोंधळपाडा विन द टॉस अँड दे हॅड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल जिंकला जातोय. प्रथमतः गोलंदाजी केली जाते. आमच्या समवेत आकाशजी मांजरेकर देखील आम्हाला जॉईन होतात ॲज अ कॉमेंटेटर म्हणून पहिल्या सामन्यासाठी. नक्कीच आपण पाहतोय एक प्रेक्षणीय सामना. नाण्याच्या एका बाजूला SD ग्रुप चेंड्रे गोंधळपाडा, तर नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अभिजितजी राणे यांचा नागेश्वर आवाज हा संघ. दोन्ही संघ मैदानाच्या वरती एकमेकांना 2 हात कशा प्रकारे करणार. नाणेफेक जिंकून आपण पाहतोय जिथे सुमेध पत्रे याने प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली आहे. मैदानाच्या वरती काय घडणार, काय बिघडणार, नक्कीच पुनश्च एकदा पहिला सामना, उद्घाटनीय सामना. आकाशजी मांजरेकर काय म्हणाल जिथे पहिला सामना? यस, वेलकम ऑन बोर्ड. आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. पहिला सामना प्रेक्षणीय सामना आहे. श्री महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन पुरस्कृत वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज दिवस क्रमांक 5 आहे आणि काय अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा प्रत्येकासाठी झालेली आपण पाहतोय. ज्या पद्धतीची विकेट आहे, ज्या पद्धतीच्या प्रेक्षक गॅलरीज आहेत, हे कौतुकास पात्र आपल्याला पाहायला मिळालेत. आजच्या दिवसातील पहिली मॅच मैदानावरती पाहायला मिळणार आहे, जिथे एका बाजूला अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवाज संघ, तर दुसऱ्या बाजूला SD ग्रुप चेंड्रे गोंधळपाडा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. SD ग्रुप चेंड्रे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. कैवल्य पाटीलने सांगितलं, आम्ही नाणेफेक जिंकलो असतो तर कदाचित आम्ही फलंदाजीच घेतली असती, त्यामुळे पदरी पडलं आणि पवित्र झालं असं म्हटलं गेलं. चला, क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या, अजिबात वेळ वाया जाणार नाही याची आपण काळजी घेऊयात.
स्क्रीनवरती आपण पाहतो दोन्ही टीमचे कॅप्टन्स एकमेकांसोबत भिडण्यासाठी सज्ज आहे. एक जर गोलंदाजीमधील मातब्बर असेल तर दुसरा ॲज अ ओपनर म्हणून कैवल्य पाटील, ज्यांनी सातत्यपूर्ण चांगली कामगिरी केली आहे. आता मात्र कर्णधार पद भूषवण्यासाठी सज्ज झालाय. दोन्ही संघांची प्लेइंग 11 आली आहे, जिथे एका बाजूला सुमित पत्रे पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय कैवल्य पाटील आहे, दुसऱ्या बाजूला तेजस काटकर असेल तर एका बाजूला शिवतेज पाटील असेल, एका बाजूला आपण पाहिलं सौरभ गव्हाणकर आहे तर दुसऱ्या बाजूला कौस्तुभ दळवी आहे. अशा पद्धतीची ही मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली आहे. सामना सुरू झालेला नाहीये, पण बक्षिसांना मात्र सुरुवात होते या ठिकाणी. पहिल्या चेंडूवर षटकार किंवा पहिल्या चेंडूवर विकेट्स 1000 रुपये राकेशजी चव्हाण यांच्याकडून. काउंटडाऊन द्यायचा आहे. ऑल राईट, काउंटडाऊनला या ठिकाणी मात्र सुरुवात होईल. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा आहे. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या मित्रांनो. सुमित पत्रे अँड टीम वुड लाईक टू रिक्वेस्ट यू की आपण लगेचच या ठिकाणी उपलब्ध व्हायचंय. मैदानावरचा हा उत्साह, प्रेक्षकांचा जल्लोष आणि समोर असलेला हा थरारक क्षण, खऱ्या अर्थानं वीर दमदार आमदार प्रीमियर लीग सीझन 2 च्या रोमांचक पर्व आपण आता मध्यावरती गेलेला आपण पाहतोय. इथून बघा संघ चार्जअप झालाय, आत गेलाय आणि धावत आत गेलाय, स्वतःमध्ये एनर्जी क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय. ही स्पर्धा आता मात्र केवळ क्रिकेटपुरती मर्यादित नाही राहिली मित्रांनो, तर हा एक संधीचा सोहळा आहे. अलिबाग, रोहा, मुरुड तालुक्यातील या 3 तालुक्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना इथे मात्र आपलं कौशल्य सिद्ध करण्यासाठी, आपल्या मेहनतीचं सोनं करण्यासाठी एक खूप मोठी संधी आहे. दोन्ही बॅटर्स मैदानाच्या आत, सलामीची जोडी मैदानाच्या आत आलेली आपल्याला पाहायला मिळते. सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करणारी फलंदाज मैदानावरती पाहायला मिळणार आहेत. दोन्ही संघांना विनंती आहे, आपला एक 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये आपण लगेचच पाठवायचा आहे. मैदानाच्या आपण पाहिलं सभोवताली लेजेंडरी क्रिकेटर्स यांचे स्टँड्स आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर सन्मान्य राजू म्हात्रे स्टँड, सन्मान्य ऋषिकेश साखरकर स्टँड, पराग शेळके स्टँड, पंढरीनाथ ढेपे स्टँड, स्वर्गीय जयदीप शेखर बाणा स्टँड. या मुलाला आपण कसं विसरणार, क्रिकेटचा हा निस्सीम चाहता. आणि सन्माननीय आपण जर पाहिलं ना शेखर बाणा यांचा हा मुलगा, जे MD फाउंडेशनचं एक ग्रुप आहेत या स्पर्धेसाठी, ज्यांची मेहनत अपरंपार राहिली आहे. त्यामुळे त्यांचा मुलगा आज आपल्यात नाही आहे, मात्र त्याच्या गोड आठवणी आणि त्याचं क्रिकेटवरचं प्रेम आपण कधी विसरू शकणार नाही आहोत. अगदी त्याच वेळेला संजय बने स्टँड, महेंद्र म्हात्रे स्टँड, महिला कक्ष त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलाय. अरुण विचारे आणि राजू शास्त्री स्टँड सुद्धा पाहायला मिळतोय. पंकज जाधव स्टँड आहे, रवींद्र पाटील स्टँड सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय, रुपेश भाभी स्टँड सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे अगदी त्याच वेळेला शंकर बाडा स्टँड सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. या क्रिकेटपटूंनी लेजंडरी पद हे कसं बळकावलं. ज्या वेळेला MRI चे बॉल होते, ज्या वेळेला हेडलीचे बॉल होते, ज्या वेळेला जड बॉल होते, त्या जड बॉलवरचे आताची क्रिकेटर नाही खेळू शकत, कारण ती पिढी वेगळी होती. ज्यांचा ब्रेकफास्ट वेगळा होता, ज्यांचं खानपान वेगळं होतं, ज्यांची मेहनत वेगळी होती, जे समुद्रकिनारी जाऊन मेहनत घ्यायचे. आताच्या खेळाडूंवरती जिम आलाय आणि मग ते जिमवरती त्यांचे बऱ्याच वेळेला आपण जर बघितलं तर कुठेतरी त्यांचा ब्रेकफास्ट सुद्धा बदलला गेलाय, डाएट प्लॅन सुद्धा आलेले आहेत. क्रिकेट वेगळ्या पद्धतीने पुढे गेल्या 21व्या शतकामध्ये आपण प्रवेश करतोय. वळूयात मैदानावरती. या सर्व लेजेंडरी क्रिकेटपटूंना आपण मानाचा अभिवादन या ठिकाणी करूयात. तुम्ही जे क्रिकेट खेळलं त्याचमुळे का होईना अलिबाग आणि रायगडचं नाव प्रसिद्ध झालं आणि त्याचमुळे का होईना हे क्रिकेटला सुगीचे दिवस सुद्धा आलेत. सुगीचे दिवस आले म्हटल्यावरती वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 ची चर्चा केली पाहिजे. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 5,55,555, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 3,33,333 आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 1,55,555 अशा पद्धतीची भव्य दिव्य पारितोषिक. त्याचप्रमाणे चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक सुद्धा आपण पाहिलं तर 1,50,555 अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा, जिथे मालिकावीर म्हणून आपण पाहिलं संदीपजी परदेशी यांनी पुरस्कृत केलेली रॉयल एनफील्डची टॉप मॉडेल बुलेट. अगदी त्याच वेळेला उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि रायझिंग स्टार यांना सुद्धा यमाहाची FZS ही बाईक या ठिकाणी दिली जाईल. आणि या स्पर्धेतील सर्वात महत्त्वपूर्ण एलिमेंट अर्थातच विजेत्या संघाच्या संघ मालकाला महिंद्रा थार कंपनीची ही कार देऊन सन्मानित करण्यात येईल. MD फाउंडेशनचं कौतुक, ज्यांनी अशा पद्धतीची संकल्पना आणली
अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा काउंटडाऊनला सुरुवात होईल आणि आजच्या दिवसाला सुद्धा आपण सुरुवात करणार आहोत. सलामीची जोडी मैदानावरती एका बाजूला कौस्तुभ दळवी तर दुसऱ्या बाजूला ऋषभ गोंधळी सज्ज झालेला आपण पाहतोय. तर पहिला बॉल सुद्धा पडेल याची आपण घोषणा करूया. षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी सुमित पत्रे यावेळेला सज्ज झालेला आपण पाहतोय. ऑल सेट, एव्हरीवन इज रेडी. टेनिस क्रिकेट .in रेडी झालाय. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स गेम बिगिन्स. लेट्स हॅव अ लुक. वळूयात मैदानाच्या दिशेने. टाळ्यांचा गजर होईल. दिवस क्रमांक 5 टाळ्यांच्या गजराने सुरुवात करूयात. गोलंदाजीच्या मोर्चावरती सुमेध पत्रे सज्ज झालाय. स्ट्राइक एंड वरती कौस्तुभ दळवी सज्ज झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल, मोठा फटका. चेंडू बराच कालावधी हवेत. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न थोडे कमी पडले आणि त्याच्याच फायद्यामुळे फलंदाजाला 2 धावांचं या ठिकाणी बोनस मिळालाय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा नामी प्रयत्न मैदानाच्या वरती केला गेला. डीप मधून तेजस तिथून धावून आला, परंतु हाती काही चेंडू सापडला नाही. झेल सुटला गेला. चेंडूकडे सर्वांच्याच नजरा लागल्या गेल्या होत्या, कारण का पहिल्या चेंडूवरती आक्रमण दाखवलं गेलं होतं मैदानाच्या वरती. फटका फसला होता जरूर, परंतु या चेंडूवरती 2 धावा सुद्धा प्राप्त केल्यात. बघा, पहिल्या चेंडूवरती 2 किंवा एकेरी धाव येणं फार आणि फार महत्वाचं असतं, कारण का फलंदाजाचा आत्मविश्वास आहे तो वाढवण्याची ही धाव काम करत असते. मैदानाच्या वरती त्याच पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. आकाश बघा, तेजस काटकरकडनं ही कॅच सुटली. तेजस अशा पद्धतीचे कॅचेस सोडत नाही. बऱ्याच वेळ तो चांगला फिल्डर म्हणून सुद्धा बघितला गेलाय, मात्र इथून जीवनदान मिळालंय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. वेगवान गोलंदाजी. सुमेध पत्रेने पुन्हा एकदा आपली वेगवान गोलंदाजीची चव फलंदाजाला चाखायला लावली आहे. आज संडेचा दिवस आहे. संडे फंडे आहे. मेजवानीचा दिवस आहे. मग अलिबाग हे क्रिकेट सारखंच खवय्यांसाठी सुद्धा तितकाच प्रसिद्ध आहे. मग चव चाखली आहे. गोलंदाजी तिखट पद्धतीचा मारा केला गेलाय. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आत. सुमेध पत्रे, दी थर्ड एक्सप्रेस आणि आता मात्र दी अलिबाग एक्सप्रेस या नावाने ज्याला ओळखलं जातोय. सातत्यपूर्ण रायगडच्या बाहेर सुद्धा ज्याने चांगल्या प्रकारचा क्रिकेट खेळलाय. वेगवान गोलंदाज. फुलटॉस मध्ये कन्वर्ट झालेला चेंडू कव्हरच्या दिशेने फटका खेळून काढलाय. डीप मध्ये पेट्रोलिंग करण्यासाठी क्षेत्ररक्षक तैनात आहे. केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. पहिलं षटक प्रगती पथावरती. पॉवर प्लेचं षटक म्हटलं ना की हाणामारी करणं गरजेचं असतं आणि मग अशा वेळेला प्रयत्न शर्तीचे चालू आहेत. एका बाजूला आपण पाहतोय अर्थातच HD ग्रुप चेंडरे संघ म्हणजे सन्माननीय सुशांतजी फणसनकर साहेब यांचा हा संघ, तर दुसऱ्या बाजूला अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवाज संघ सन्माननीय अभिजित राणे यांचा हा संघ पाहायला मिळतोय. बघा, वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये अलिबागच्या कानाकोपऱ्यातून क्रिकेटचे संघ एंट्री घेण्यासाठी आले. मग कोणीतरी आमदार आहेत, कोणीतरी व्यावसायिक आहेत, अगदी त्याच वेळेला कोणीतरी सरपंच आहेत, कोणीतरी सदस्य आहेत, कोणीतरी समाजकार्य करणारे आहेत. रती महारथी यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि आपल्या गावातल्या खेळाडूंसाठी किंबहुना आपल्या गावाच्या नावासाठी आपल्या संघाची एंट्री सुद्धा केली आहे. त्या सर्वांचं आपण कौतुक करूयात आणि वळूयात पुन्हा एकदा मैदानावरती, जिथे पहिल्यांदा स्ट्राइक रोटेट झाली. ऋषभ गोंधळी स्ट्राइक एंडवर. ऋषभचा पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. यावेळेला प्रज्वलच्या माध्यमातून कोणतीही चुकी नाही. बिग ब्लो. ऋषभ गोंधळी गोल्डन डकचा शिकार. तीन धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद झालाय. सुमेध पत्रेने एक या ठिकाणी विकेटच्या स्वरूपात स्टेटमेंट दिली की हा सामना महत्वाचा आहे. इथून मोमेंटम शिफ्ट करणं गरजेचं आहे. मोमेंटम शिफ्ट चर्चा रंगेल तर मात्र एक पारितोषिक सुद्धा आहे. प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहे. आपण आयोवा कॅच पकडलं तर या स्पर्धेचे आयोजक अर्थातच वीर अभिराजजी दळवी यांच्याकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज आपल्याला या ठिकाणी देण्यात येईल. टायमर या ठिकाणी सेट झालाय.
लक्षात घ्या 4 षटकं जर आपली वेळेत झाली नाही तर 5व्या षटकासाठी एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक आपल्याला 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये ठेवावा लागेल. आणि अगदी त्याच वेळेला ज्या वेळेला बॅटिंग रिव्ह्यू कोणी घेईल त्यावेळेला 2 फलंदाजांनीच तो रिव्ह्यू घ्यायचा आहे. बाहेरून कुठच्याही प्लेयर्स कडनं रिव्ह्यूची अपेक्षा कोणतरी सांगेल या मेसेजची अपेक्षा करू नका. आणि असं करताना आढळल्यास योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. उळियात मैदानावरती जिथे पहिलं षटक प्रगती पथावरती आहे सुमित पत्रेचा क्लास. यावेळेला मैदानात काय घडलं? आया राम गया राम, कैवल्य पाटील नावाचं वादळ इथे मात्र क्षमलं. कौतुक करावं लागेल सुमेध पत्रेच्या गोलंदाजीच्या क्लासचं. थँक्यू. बघा स्क्रीनवरती काय आनंद आहे, काय हर्ष उल्हास आहे. आनंद का नसेल? प्रत्येकाने 32 दात दाखवले, म्हणजे दात बाहेर पोटात ठेवलं आणि म्हटलं की चला ही विकेट सेलिब्रेट करूया. सुमित पत्रेचा हा बॉल ऑफ द डे होता, कारण महत्वपूर्ण फलंदाज कैवल्य पाटीलला 0 धावसंख्येवरती बाद केलाय. बघा सुमित पत्रेचा हा ट्रेडमार्क आहे. आपण पाहिलं ऋषभ गोंधळेला सुद्धा त्याने 0 धावसंख्येवरती बाद केला. इथून मात्र आपण पाहतोय कैवल्य पाटीलला 0 धावसंख्येवरती बाद केलाय. आता ऑन हॅट्रिकच्या चेंडूवरती आहे. विकेट जर मिळवली तर या स्पर्धेतील तिसरी हॅट्रिक करण्याचा मान सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. आतापर्यंत हॅट्रिक वीरांची नाव आपण घेतली तर मनीष मोकलने हॅट्रिक जरूर घेतली आहे. दुसरी हॅट्रिक करण्याची नामी संधी इथून सुमित पत्रेला सुद्धा आहे. डेफिनेटली बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज कोण आहे ज्याने प्रहार चषक खेळलं, ज्याने स्वर्गीय रतन बुवा चषक खेळलं, अगदी नामांकित क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवणारा अलिबाग एक्सप्रेस आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. सुमितचा पुढील चेंडूकडे वळूया. मॅडम ओव्हर द विकेट सन्मान दिला जातोय. ऑन हॅट्रिकचा हा चेंडू होता, परंतु या चेंडूवरती सन्मान. चेंडू कव्हरच्या रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय. एका धावेसाठी चेंडू जातोय. एक धाव घेतली तर ते षटकाची आपण पाहतोय समाप्ती देखील होते. टाळ्या वाजवल्या जातात का नाही, आणि वाजवल्या गेल्याच पाहिजेत. आपण पाहतोय जिथे या षटकामध्ये पाहायला गेलं तर 4 धावा फक्त खर्च करून 2 फलंदाज बाद देखील केलेले आहेत. सुमित पत्रेचं हे षटक खऱ्या अंशी चर्चेचा विषय ठरणार का आकाश? निश्चित रूपाने चर्चा केली जाईल, कारण पहिली ओव्हर म्हटलं की जिथे फलंदाजी करणारा संघ प्रयत्न करतो की आपण चार्ज ऑफ होऊयात, जास्तीत जास्त धावा करूयात, पाया मजबूत करूयात, पाया भक्कम करण्याच्या चक्करमध्ये इथून मात्र सुमित पत्रेने पुन्हा एकदा आपल्या वेगवान गोलंदाजीची तिखट चव जणू काही या फलंदाजांना चाखली आहे. जो नागेश्वर आवाज संघ सातत्यपूर्ण पहिल्या 2 ओव्हर्समध्ये चांगली कामगिरी करायचा, त्यांना आता मात्र स्ट्रॅटेजी आखली गेली. मी नेहमी म्हणतो बघा, क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटेजीज. मैदानाच्या आत जाण्यापूर्वी तुम्ही काय स्ट्रॅटेजी आखताय, काय रणनीती आखताय, कोणत्या फलंदाजासोबत काय क्षेत्ररक्षण लावावं, अगदी त्याच वेळेला त्याला कशा पद्धतीची गोलंदाजी केली जावी, हे स्ट्रॅटेजीज प्लॅनिंग मैदानावरती गरजेची आहे. आणि असं असताना षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या मोर्चावरती तेजस काटकर यावेळेला सज्ज झालाय. अलिबाग यांकडनं गोलंदाजी करतोय. कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. मिड ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव मिळणार आहे. तेजस काटकर आपण जर पाहिला तर मूळचा तळेखार या विभागातील खेळाडू आहे, जो आता मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने एक चांगला गोलंदाज म्हणून सुद्धा पाहायला गेलाय. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 चा चित्त थरार आपण अनुभवतोय. आज 5वा दिवस आहे. दिवस खूप खास आहे. संडे आहे, फन डे आहे, ब्लॉकबस्टर दिवस आहे. बघा इथून टप्पा पडल्यावरती चेंडूने वलय प्राप्त केले. यावेळेला बाहेरच्या दिशेने चेंडू वळलाय, त्यामुळे वाईट डिलिव्हरी आली आहे. एक्स्ट्रा स्वरूपातील धाव मिळेल. डेफिनेटली बॉलिंग ट्रॅक वरती आता तेजस काटकरला आणलं जातंय. तेजस काटकर म्हणजे खऱ्या अर्थानं एक वेगवान गोलंदाज. आज मुरुड, रोहा आणि अलिबागच्या तालुक्याच्या कानाकोपऱ्यामधून खेळाडू ही क्रिकेटची स्पर्धा अर्थातच वीर दमदार आमदार प्रीमियर लीग खेळण्यासाठी दाखल झालेले आहेत. यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय. गती अपार होती, गतीने बीट केले फलंदाजाला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या वरती पडतोय. थेट चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. बघा ऑनस्क्रीन काय दाखवलं जातंय. स्ट्रायकिंग एंड वरती असणारा फलंदाज वारंवार या चेंडूवरती बीट होतोय. गतीचा वापर केला जातोय मैदानाच्या वरती. पुनश्च एकदा आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज. फुलटॉस प्रकारचा चेंडू आहे. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिडनमधून चेंडू ट्रॅव्हल करेल. बघा निखिलजी, क्रिकेटचे समीक्षक बऱ्याच वेळेला म्हणतात की फलंदाज तुम्हाला मॅचेस जिंकवतात, मात्र गोलंदाज तुम्हाला टुर्नामेंट जिंकून देऊ शकतात. आणि अशा पद्धतीची भेदक गोलंदाजी म्हणजे जिथे पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 4 धावा खर्च केल्या गेल्या, 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला, 2 फलंदाज ज्याच्यामध्ये जतीन पाटील आणि संघ कर्णधार कैवल्य पाटील पाहायला मिळाला.
ऋषभ गोंधळी आणि अगदी त्याच वेळेला कैवल्य सुद्धा बाद झालेले आपण पाहतोय. त्याच्यामुळे सुरुवातीपासून दबाव दडपण इथून मात्र प्रस्थापित केलं गेलं. एस डी ग्रुप चेंडरे संघाचं कौतुक करावं लागेल, ज्यांच्या माध्यमातून ही चांगली कामगिरी या ठिकाणी केली आहे. धावफलकावरती 1 ने बढोतरी मिळेल, वाढ होईल. 8 ही धावसंख्या आपण पाहतोय. तेजस काटकरचं पुन्हा एकदा कौतुक करूयात. भलेही वाईट जाऊ देत, मात्र तदनंतरचा येणारा चेंडू आहे ना, हा योग्य लाईन आणि लेंथ वरती आहे. किंबहुना जास्तीच्या धावा येत नाहीयेत. ही एक जमेची बाजू म्हणावी लागेल. नागेश्वर आवाज संघाला कमबॅक करणं गरजेचं आहे, कारण पॉवर प्लेचं शेवटचं हे षटक आहे. मग भेदकता, अचूकता, चुरसता आणि रंगतता गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली आहे. डेफिनेटली, कारण का या चेंडूकडे वळालो तर फलंदाज आधीच शफल झाला होता. थोडासा घुसून खेळण्याचा प्रयत्न तिथे केला गेला होता. तेजसने त्याला ओळखलं आणि जणू काही चेंडू अचूक टप्प्यावरती फेकला गेला. गतीचा वापर होतोय मैदानाच्या वरती, गतीनं बीट केलं जाते फलंदाजांना वारंवार. अकुट टप्प्याचा हा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून फॉरवर्ड कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये झेल पकडला जातोय. अजून एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. कौस्तुभ बॅक टू द पवेलियन. थँक्यू विजय मास्टर. मैदानाच्या वरती काय घडते जिथे कौतुकास पात्र कामगिरी आज आपण पाहतो एस डी ग्रुप चेंडरे गोंधळपाड्याच्या माध्यमातून केली जाते. अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा आहे आणि त्या अभूतपूर्व क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगला संघ म्हणून आपल्या संघाकडे सगळ्यांच्या नजरा फिरवाव्यात अशी कामगिरी मैदानाच्या वरती एस डी ग्रुप चेंडरे गोंधळपाडा या संघाच्या माध्यमातून केली जाते. नौका फलंदाज मैदानाच्या वरती दाखल होते जर्सी क्रमांक 10 परिधान करून समीर पारकर बद्दल देखील म्हणावं लागेल, कारण का एक खऱ्या अर्थानं आक्रमक फलंदाज आहे. समीर पारकरच्या नावावरती वेगवेगळे इतिहास देखील रचले गेले. आज मैदानाच्या वरती समीर पारकर हे वादळ कशा प्रकारे कामगिरी करणार, जिथे अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास या संघाला आज आपली गरज आहे. आज ती ओळखावी लागणार गरज. मैदानाच्या वरती फलंदाजी स्ट्रायकिंग एंड वरती समीर आहे. आकाश, चांगली गोलंदाजी आतापर्यंत झाली. कौतुक करावं लागणार आहे इथून मात्र एस डी ग्रुप संघाचं. व्यासपीठावरती आपण पाहिलं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजकांपैकी एक अर्थात सन्मान्य अंकुशजी पाटील आणि त्याचवेळी विकासदादा साखरकर आणि त्यांची संपूर्ण टीम एम डी फाउंडेशनचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक वर्षी या स्पर्धांमध्ये वैविध्यता आणण्याचा प्रयत्न करतात. ग्राउंड वर्क त्यांच्या माध्यमातून चांगलं करण्यात आलंय. आपला पाया जर मजबूत असेल ना तर आपली इमारत चांगली उभारली जाऊ शकते असं म्हणतात आणि त्याच दिशेने ही क्रिकेटची स्पर्धा वाटचाल सुद्धा करते. षटक क्रमांक 2 इथून मात्र समाप्त झाली. 2 षटकांची सांगता आणि धावफलकावरती 9 धावा जमा झाल्यात. कौतुक करावं लागेल तेजस काटकरच्या गोलंदाजीचं. मी तर म्हणेन ही गोलंदाजी नाही आहे, ही फलंदाजांची परीक्षा आहे, ही अग्निपरीक्षा आहे, जिथे एस डी ग्रुप चेंडरे गोंधळपाडा संघाने काय कमालीची गोलंदाजी केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 4 धावा खर्च केल्या गेल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 5 धावा खर्च केल्या गेल्या. तिसरं षटक या स्पर्धेतील सर्वात महत्वाचा एलिमेंट. पंच या ठिकाणी इशारा करतायत की लेट्स प्ले 50-50 ओव्हर. म्हणजे काय तर चॅलेंज ओव्हर म्हणून या षटकाकडे बघितलं जात आहे. 10 धावांचं तुमच्याकडे चॅलेंज आहे. 10 धावा जर तुम्ही केल्यात तर फलंदाजी करणाऱ्या संघाला 5 धावांचा बोनस मिळेल. जर फलंदाजी करत असताना या 10 धावा झाल्या नाही तर आपल्या टोटल स्कोर मधून 5 धावा वजा करण्यात येतील. अशा पद्धतीचा साधारणपणे इशारा आहे. बघा, हे जग आधुनिकतेकडे वाटचाल करते आणि क्रिकेट कुठे बॅकफूट वरती राहणार. क्रिकेट देखील आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना आणि त्या आधुनिक क्रिकेटच्या प्रवासामधील हे षटक आज आपण मैदानाच्या वरती आकाश पाहतोय. बघा, पहिल्या 2 षटकांसाठी 9 मिनिटांचा वेळ गेलाय. आता मात्र 9 मिनिटांचा वेळ बाकी आहे. आहा, वेगवान 50-50 ओव्हर. 50-50 सोडा, सुमेध म्हणेन हे 100% माझं षटक आहे आणि त्या दिशेने वाटचाल आहे. काय कमालीची गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती मारा. त्याला माहिती आहे इथून स्ट्राईक एंडवरती असणारा फलंदाज अर्थात समीर पारकर जो ऑनसाइडच्या दिशेने चांगला खेळतो, मग त्याला ऑप्शनच्या बाहेर गोलंदाजी केली जावी. क्रिकेटमध्ये अशा पद्धतीची विषुभूषी वृत्ती असली पाहिजे. चाणक्यनीती आपल्याकडे असली पाहिजे. अचूकता आणि प्रेझेन्स ऑफ माइंड आपल्याकडे असलं पाहिजे आणि ते सुमित पत्रेने मैदानावरती दाखवलंय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आहे. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावचित करण्याची नामी संधी होती जरूर, मात्र संधी हुकली. जीवनदान मिळालंय. किंबहुना स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईक रोटेट होणं या क्षणाला गरजेचं होतं. धावफलक आता मात्र डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचलाय. 10 रन्स स्कोरबोर्ड. धावफलकावरती 10 धावा लागल्या गेल्या. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना सुमेध एक्सप्रेस अर्थातच अलिबाग एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना गतीचा भन्नाट वापर केला जातोय.
ओव्हर द विकेट फटका फसलाय बिहाइंड द विकेट चेंडू ट्रॅव्हल अजून एक फलंदाज ठरतोय बाद जावं लागेल तंबूच्या आश्रयाला जतीन बॅक टू द पवेलियन कोण आला पब्लिकचा तर जस्ट सुमितच्या नावावर 3 विकेट्स आतापर्यंत झालेल्या आहेत, परंतु आणखी 2 म्हणजे टोटल 5 विकेट झाल्या तर मात्र वीर अभिराज दळवी यांच्यातर्फे 5,000 रुपयांचं कॅश प्राईज असणार आहे सुमितसाठी. अजून 2 विकेटचा खेळ येणं बाकी आहे त्याच्या माध्यमातून. आणि राकेशजी चव्हाण यांच्याकडून 2,000 रुपये म्हणजे एकूण 7,000 रुपयांचं कॅश प्राईज असणार आहे. आणखी 2 विकेट्स घेतल्या सुमित पत्रेने तर सुमित पत्रे मैदानाच्या वरती अक्षरशः गोलंदाजी करत असताना आग ओकतोय, परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला फलंदाज कोण येतोय जिथे शिवतेज पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. शिवतेज पाटील म्हटलं की गोलंदाजी देखील तितकीच चांगली आली. शिवतेज पाटील म्हटलं की फलंदाजी देखील तितकीच आपण पाहतोय अप्रतिम दर्जाची आली. शिवतेज पाटीलला स्वतःला सिद्ध करावं लागेल. परिस्थिती ही नेहमी प्रश्न विचारत असते. आपण आपल्या क्षमता सिद्ध करत जायचं असतं. क्षमता सिद्ध करत असताना स्वतःसोबत प्रामाणिक राहा मित्रांनो. देव तुमच्या पाठीशी नेहमीच उभा असतो असं शिवतेजला स्वतःला सांगावं लागेल. स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज होतोय. आज सुमितच्या विरोधामध्ये खेळायचं आहे. सुमितचं हे 50-50चं षटक आहे. या षटकातील या वेळेचा हा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता. प्रयत्न इथून मात्र सपशेल फेल ठरलाय. काय कमालीची गोलंदाजी केली आहे बघा ऍक्शन रिप्ले मध्ये. चेंज ऑफ पेस, यावेळेला ऑप्शनच्या बाहेरची गोलंदाजी. शिवतेज पाटील सारख्या फलंदाजाला बॅकफुट वरती ढकललंय. कोणी आकाश, विचार केला होता की आकाश, इतक्या मोठ्या आणखी प्लॅटफॉर्म वरती 500 अशा प्रकारची गोलंदाजी. आकाश आणखी 500 रुपयांची वाढ झालेली आहे संजय पत्रे यांच्याकडून. बक्षिसांच्या रकमेत वाढ होते म्हणून तुला थोडं डिस्टर्ब करावं लागते. नो प्रॉब्लेम. वळीयत मैदानावरती पुन्हा एकदा पारितोषिके नक्की मिळाली पाहिजेत कारण त्या पद्धतीची कामगिरी इथून मात्र गोलंदाजांनी सुद्धा केली आहे. आहा एलबीडब्ल्यूचं जोरदार अपील. चेंडूची पिचिंग, चेंडूचा इम्पॅक्ट आणि चेंडू विकेट वरती हिट करतो की नाही हे पंच नासिर शेख यांनी जवळून पाहिलं आणि नॉट आउटचा इशारा केलाय. काय भेदकता आहे. पहिल्या 17 बॉल्स वरती एकही मोठा फटका खेळून दिलेला नाही आहे. हे कटू सत्य मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतंय. 10 धावा दाफलकावरती 10 रन्स ऑन स्कोर बोर्ड जिथे 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. बघा आकाश, जर पाहायला गेल्यास तर जिथे अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास या संघाची आता बिकट परिस्थिती मैदानाच्या वरती म्हणावी लागेल. कारण का फलंदाजी होतच नाहीये. फलंदाजी करत असताना कित्येक अडी अडचणींचा सामना करावा लागतोय. जिथे सुमितचा यावेळेचा या चेंडूकडे वळूया. हा चेंडू गुडेल स्पॉट वरती टप्पा पडल्याच्या नंतर चेंडू डीप मधून प्रोटेक्शन भेटते. लॉंगॉनच्या रिझन मधून क्षेत्ररक्षक येतोय तिथे फेकी करतोय. तिथपर्यंत फक्त आणि फक्त 1 धाव जमा केली जाते. धावफलकावरती 11 धावा लागल्यात, परंतु धावफलकावरती 50-50चं हे षटक होतं आणि जिथे 11 धावांमधून आता आपण 5 धावा वजा केल्या तर धावफलकावरती फक्त 6 धावा पाहायला मिळतील. आकाश, सुमित पत्रेने जी भेदक गोलंदाजी केली, अफलातून गोलंदाजी केली, त्यासाठी वीर अभिराज दळवी यांच्या वतीने 2,000 रुपयांचं पारितोषिक त्यांना देण्यात येत आहे. वेल डन सुमित, लाजवाब गेंदबाजी. बघा काय कमालीचं षटक हाताळलंय ज्याने 2 षटकांमध्ये केवळ 6 धावा खर्च केल्या. मी म्हणेन 6 नाही, केवळ 1च धाव खर्च केली कारण 50-50 चॅलेंज ओव्हर मध्ये सुद्धा प्रतिस्पर्धी संघाच्या 5 धावा कमी केल्यात. हे विसरून चालणार नाहीये. काय कमालीची गोलंदाजी. 3 षटकांमध्ये 2च्या सरासरीने केवळ 6 धावा. प्रोजेक्टेड स्कोर सांगतोय असंच चालू राहिलं ना रे बाबा तर केवळ 10 धावा होतील. डेफिनेटली, कारण का त्या दर्जाची मैदानाच्या वरती गोलंदाजी चालू आहे. आता बॉलिंग ट्रॅक वरती कोणत्या गोलंदाजाला पाचारण केलं जाणार नाव सांगितलं जाते सार्थक. सार्थकला आणलं जाते. सार्थक म्हटलं की आपण पाहतोय नेहमीच अचूकता असते मैदानाच्या वरती. गतीचा वापर नेहमीच पाहायला मिळतो. मग गतीचा वापर केला जाणार की नियंत्रणाचा वापर केला जाणार, प्रामुख्याचे 2 प्रश्न मैदानाच्या वरती उपस्थिती लावत असताना आपण स्ट्रायकिंग एंड वरती शिवतेजला पाहतोय. सार्थक सरपाटील आपण पाहतोय तर जय मल्हार अलिबाग या संघाकडे जो नेहमी प्रतिनिधित्व करतो आणि सातत्यपूर्ण आपण पाहिलं तर प्रीमियर लीग या स्पर्धांच्या माध्यमातून चांगली कामगिरी त्याने जरूर केली आहे. 7 ही धावसंख्या धावफलकावरती. शिवतेज सारख्या फलंदाजाला किती वेळ शांत ठेवलं जाईल हा एक चर्चेचा भाग राहील.
समीर पारकर सुद्धा मोठे फटकेबाजी करू शकतो. इथून मात्र येणारे 11 बॉल्स आहेत. मी म्हणेन येणाऱ्या 11 बॉल्स वरती चौकार षटकारांची परिभाषा बोलावी लागेल तर आणि तरच नागेश्वर आवाज संघाला या स्पर्धेमधलं आपलं आव्हान टिकवता येऊ शकेल. थोडा वाऱ्याचा प्रवाह आपण पाहिला, त्याच्यामुळे थोडासा जरूर गोलंदाजांना परेशानी झाली आहे. मात्र परेशानी गोलंदाजाची फलंदाजांना सुद्धा झाली आहे. काय कमालीची गोलंदाजी केली आहे. मग तो सुमित पत्रे असेल, तेजस काटकर असेल. यावेळेला मात्र मोठा फटका आलाय. समीर पारकरने बॉलला वाट दाखवली आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर संजीवनी आणणारा उपयुक्त षटकार. करण्यासाठी त्यांनी नेहमी मेहनत घेतली आहे. 40+ मॅचेस जेव्हा जेव्हा झाल्या आहेत त्या वेळेला राकेशजी चव्हाण यांचा संघ सज्ज असतो आणि नेहमी सज्ज नसतो तर क्वालिफाय होऊन पारितोषिके सुद्धा पटकावत असतो. त्यांचं सुद्धा कौतुक करूयात. इथून कौतुक करूया समीर पारकरचं, ज्याने षटकार खेचला. धावफलकाला थोडीशी उभारी मिळाली आहे. अर्थातच 13 धावा धावफलकावरती लागल्या. 4थं षटक प्रगतीपथावरती. सार्थक सरपाटील वरती आता मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित होण्याची सुरुवात झाली आहे. आहा, या वेळेला सुद्धा मोठा फटका खेळायचा होता. टायमिंग तितकंसं चांगलं होऊ शकलेलं नाहीये. पिकअप करत असताना, पुल करत असताना थोडा बॅटचा फ्लो याच्यामध्ये त्रुटी आढळली आणि त्याचमुळे का होईना केवळ एका धावेवरती समाधान मिळालंय. निखिलजी इथून एक धाव मिळाले. मात्र स्ट्राईक रोटेशनला सुद्धा तितकंच महत्व आहे किंवा ॲज अ बॅटर आपल्याकडे षटकार आल्यानंतर सिंगल सुद्धा तितकीच महत्वाची असणार आहे. डेफिनेटली, कारण का गतीचा वापर केला जातोय मैदानाच्या वरती. वारंवार गतीचा वेध घेऊन येणारे हे चेंडू अंगाचा वेध घेत आहेत स्ट्रायकिंग एंडवरती शिवतेज. हा चेंडू आता शिवतेज ठोकतोय. चेंडू ट्रॅव्हल होईल सीमा रेषेच्या बाहेर. येतोय दणदणीत आणि खणखणीत षटकार. 6 धावांवर मध्ये खऱ्या अर्थानं समालोचकांच्या कक्षेमध्ये एक नाव जोडलं जाते. हर्षलजी मुंडे आपल्याला जोडले गेलेत. त्यांचं देखील आपण करूया स्वागत. आणि त्यांच्या समवेत सुयशजी भुरे देखील जोडले गेलेत. त्यांचं देखील आज करूया वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. नाही, स्वागतचं इथे मात्र आपण पाहिलं ना, शिवतेज पाटीलने गोलंदाजाचं सुद्धा केलंय. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. मी एक स्टेटमेंट मांडेन. इथून मात्र शिवतेज आणि समीरचे या जोडीने उर्वरित 8 बॉल्स वरती मोठे फटके खेळले ना तर उत्तरार्धाच्या खेळामध्ये नागेश्वर आवाजकडे सुद्धा चांगली गोलंदाजी आहे. आणि त्याच बळावरती शिवतेज पाटीलच्या बॅट मधून लॉंग ऑन सीमा रेषेच्या पार या बात है. लाजवाब, बेमिसाल, बेधडक, बिंदास, बेफिकीर अशा पद्धतीची फटकेबाजी शिवतेज पाटील. यू ब्युटी मॅन, व्हॉट अ फंटास्टिक स्ट्रोक. अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवाज संघासाठी आता मात्र हा हनुमानासारखा आलाय. म्हणजे संजीवनी आणावी, आपल्या संघाला उभारी मिळावी, एक ताकद यावी, त्या पद्धतीची कामगिरी. 26 धावा धावफलकावरती अजूनही 7 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. आधुनिक क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणायचं झालं ना तर 7 मध्ये 4 मोठे फटके आले तर या मॅच सन्मानजनक धावसंख्येपर्यंत जाऊ शकणार आहे. चला वळूया पुढील सामन्याकडे. राजाबाई केणी टायगर्स हेमनगरच्या विरोधात श्री बंधू भोईर बोरली हा संघ फर्स्ट कॉल आहे नाणेफेकीसाठी उपस्थित व्हायचा आहे. बघा, सुरुवातीपासून महिला वर्ग या स्पर्धेला जॉईन झालाय. या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतात, अभिवादन करतायत आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. पुन्हा एकदा सार्थक सर पाटीलने चांगली गोलंदाजी केली. शिवतेज पाटील शॉर्ट बट स्वीट, इफेक्टिव्ह, अट्रॅक्टिव्ह, इम्प्रेसिव्ह इनिंगची समाप्ती. गोंधळपाडा संघाला 2 आनंदाच्या बातम्या देऊयात. एक तर आपला संघ चांगली कामगिरी करतोय. 26 धावसंख्येवरती 5 फलंदाजांना आपण बाद केलंय. शिवतेज पाटीलची आपण विकेट घेतली आहेत. दुसरी आनंदाची बातमी म्हणजे काय तर पहिले 4 षटकं तुम्ही वेळेमध्ये पूर्ण केलेली आहात. जवळजवळ 20 सेकंद तुम्ही वाचवलेत. त्याच्यामुळे तुम्हाला आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये कुठल्याही प्रकारचे निर्बंध नसतील. बघा, नागेश्वर आवाज संघाचा खेमा थोडासा नाराज आहे. षटकार येत होते तोपर्यंत आनंदी होते. त्या ठिकाणी
मात्र येणारे 6 चेंडू जिथे समीर आणि धर्मेंद्र वर्तक या जोडीला आता चांगली कामगिरी करावी लागणार आहे. शेवटचं षटक कोणता गोलंदाज घेऊन येणार याच्याकडे सुद्धा चर्चा रंगणार आहे. मग अशा वेळेला दीपेश घरत या गोलंदाजाला गोलंदाजीसाठी पाचारण केलं गेलंय. मूळतः जोगेश्वरी आवास या संघाला जो बिलॉंग करतो, आवास पट्ट्यामध्ये ज्याची दबदबा, एक चांगला गोलंदाज आणि शांत गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे, आता मात्र जिथे आवासचाच खेळाडू अर्थात समीर पारकर स्ट्राईक एंड वरती आहे, 26 धावा धाफलकावरती लागल्यात. नागेश्वर आवासने जर 40+ धावा केल्या ना तर या 5 षटकांच्या मॅच मध्ये कलाटणी मिळू शकते, कारण नागेश्वर आवासकडे सुद्धा चांगली गोलंदाजी आहे. अंतिम षटक आहे, हाणामारी करण्याचं हे षटक आहे. डेथ ओव्हर, स्लॉग ओव्हर म्हणून या षटकाकडे आपण नेहमीच पाहत असतो. या षटकामध्ये हाणामारी केली जाणार की या षटकामध्ये संयम दाखवला जाणार? संयम तर आता दाखवता कामा नये. नागेश्वर आवास या संघाला धावांची गरज आहे. गोलंदाज चालू झालाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू लोअर फुलटं स्वरूपाचा होता. लॉंगॉनच्या रिझन मध्ये चेंडू चाललाय, ट्रॅव्हल होतोय, डीप मधून प्रोटेक्शन भेटते, फेकी होईल तिथपर्यंत एक धाव जमा केली जाते. स्ट्राईक रोटेट होते मैदानाच्या वरती, जिथे मैदानाच्या वरती आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे देखील मागणी केली जाते. गोलंदाजीची शैली याच्यावरती इथे मात्र आपण पाहतोय फलंदाजांनी आक्षेप नोंदवलाय आणि हा रिव्ह्यू या ठिकाणी घेतलेला आहे. बघा, प्रत्येक संघाला एक रिव्ह्यूची या ठिकाणी सोय करण्यात आली आहे. एक उपलब्ध आहे. एक रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तर तो टू बी कंटिन्यूड राहील. मात्र एखादा अनसक्सेसफुल रिव्ह्यू तुम्हाला या ठिकाणी इथून बाहेर करण्यात येईल. पंचांचा हा रिव्ह्यूचा कॉल आहे. येस, प्रत्येक संघाला या ठिकाणी मात्र एक रिव्ह्यू असणार आहे याची माहिती आपण देतोय. हा डिसिजन पंचांनी घेतलाय की हा गोलंदाजाचा बेसिकली ही शैली योग्य आहे का याच्यावरती मात्र चर्चा रंगेल. चला, इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. लेट्स दोन्ही बाजूची चर्चा करूयात. बॉल जर चांगला राहिला तर SD ग्रुप चेंडरे संघ चांगल्या दिशेने वाटचाल करते, हे नक्की होईल. मात्र हा बॉल जर नो बॉल घोषित करण्यात आला तर एक्स्ट्राची धाव मिळणार आहे, बॉल काउंट होणार नाही आहे, प्रतिस्पर्धी संघाला फ्री हिट मिळणार आहे, एक बॉल आणि बऱ्याचशा कृती मैदानावरती आपण पाहणार आहोत. मोमेंटम, टर्निंग पॉइंट या मॅच मध्ये मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. नागेश्वर आवासचे प्रेक्षक जे घरून पाहत आहेत त्यांनी देवाना पाण्यात ठेवलेत आणि म्हणाले, बाबा रे, हा बॉल नो बॉल असू देत. SD ग्रुप चेंडरीचे गोंधळपाडा संघ इथून मात्र देवाला प्रार्थना करत असेल की हा बॉल चांगला असू देत रे बाबा. ही मॅच मात्र चांगल्या दिशेने वाटचाल करते. डेफिनेटली, कारण का दोन्ही संघांच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट आज टेनिस क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळते. जिथे फलंदाजी करत असताना नागेश्वर आवास संघ जणू अडचणीत सापडलेला आहे. 27 धावांवरती 5 फलंदाज बाद झालेले आहेत. दीपेश घरत बॉलिंग ट्रॅकवरती जसा पहिला चेंडू फेकला गेला त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उभं केलं गेलं. दीपेशच्या पहिल्या चेंडूवरती जणू पहिली धाव आली आहे, परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला समीर आणि धर्मेंद्र वर्तक अशी जोडी मैदानाच्या वरती आता फलंदाजी करत असताना कशा प्रकारची फलंदाजी केली जाणार? धर्मेंद्र वर्तक याच्याबद्दल म्हणायला गेलं तर फुलाई देवी सासवणे या संघाचं वारंवार प्रतिनिधित्व करत असतो. बघा इथे काय घडलंय. गोलंदाजाची शैली, हात तितकासा वळला नाही, 90 डिग्री मध्ये वळला नाही. इथून मात्र ऍक्शन रिप्ले मध्ये स्पष्ट सर्व अँगल्स पाहूयात. साइड अँगल्सने पाहायला मिळेल. गोलंदाजीची शैली इथे मात्र विवादास्पद पद्धतीने पकडली गेली. पंच नाराज आहेत. नो बॉलचा इशारा कळवण्यात आलाय. याचा अर्थ काय? याचा अर्थ स्पष्ट की हा नो बॉल आहे. एक्स्ट्रा स्वरूपातील धाव मिळणार आहेत. त्याच्यामुळे प्रतिस्पर्धी संघाला पुढचा बॉल फ्री हिट सुद्धा असणार आहे. गोलंदाजाची चर्चा करावी लागेल. गोलंदाजाला यापुढे आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये गोलंदाजी देखील करता येणार नाहीये, कारण का त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उभं झालंय. फ्री हिटचा इशारा मैदानाच्या वरती आलाय. मोठा फटका खेळण्याची नामी संधी. डावखुरे हाताचा फलंदाज अर्थातच धर्मेंद्र वर्तकच्या खांद्यावरती आहे. धर्मेंद्र वर्तक याच्यासाठी ओळखला जातो. मोठमोठे फटके धर्मेंद्रच्या माध्यमातून सुनिश्चित स्वरूपाने खेळले जातात. आज मैदानाच्या वरती जबाबदारी आहे. आज हे टेनिस क्रिकेटचं पटल आहे. आज आपल्या गावाच्या अस्मितेसाठी खेळायचं आहे. आज आपल्या संघ मालकासाठी खेळायचं आहे. संघ अडचणीत सापडलाय. संघाला यशाच्या शिखरावरती न्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये धर्मेंद्र वर्तकचा वाटा असणार का? नाही, निश्चित रूपाने धर्मेंद्र वर्तकने सातत्यपूर्ण चांगलं क्रिकेट खेळलंय. मग ते त्याच्याकडे असणारं फिजिक्स, त्याच्याकडे असणारी ताकद आणि त्याचा फिटनेस हा एक नेहमी चर्चेचा विषय राहिलाय. शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये जो नेहमी आग्रही पुढे असतो आणि अगदी त्याच वेळेला क्रिकेटमध्ये सुद्धा त्याचा खूप मोठी कामगिरी आहे. पोलीस दलामध्ये कार्यरत आहे आणि इथून मात्र आपण पाहतोय नागेश्वर आवास संघाला येणाऱ्या 6 बॉल्समध्ये मोठे फटके खेळणं अपेक्षित असणार आहे. फ्री हिट साठीचा बॉल यावेळेला मात्र आपण पाहतोय फ्री हिट होता. इथून सौरभ गव्हाणकर जणू काही हे विसरला आणि त्याचमुळे का होईना जिथे एकही धाव नव्हती. बघा, फ्री हिट वरती 3 प्रकारे फलंदाजांना बाद करता येतं.
एक धावचित पद्धतीने करता येतं, दुसरं ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड पद्धतीने करता येतं आणि तिसरं असतं ते म्हणजे हिट द बॉल ट्वाईस. आणि मग अशा वेळेला धावचित करण्याची नामी संधी होती, चुकी झाली आहे. बघा प्रेझेन्स ऑफ माइंड किती महत्वाचं आहे. ते रिॲक्शन सांगतायत की अर्थात अरे बाबा मी विसरून गेलो. कारण का प्रेझेन्स ऑफ माइंड मैदानाच्या वरती ठेवावंच लागतं. क्रिकेटचा हा आपण पाहतोय खेळ आहे, याच्यावरती प्रेझेन्स ऑफ माइंडला फार आणि फार महत्व दिलं जातं. स्ट्राईक रोटेट झाली आहे, समीर पारकर स्ट्रायकिंग एंड वरती आलाय. समीर पारकरच्या बॅट मधून आपण पाहतोय अभूतपूर्व अशी इनिंग कधी पाहायला मिळणार, याच्यावरती रसिक मायबाप प्रेक्षकांच्या नजरा लागल्या गेल्या आहेत. समीर पारकर आपण स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय. प्रज्वल डाकीच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. प्रज्वलचा हा चेंडू राईट ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. इथून मात्र आपण पाहतोय चर्चा केली जाईल. पंच या ठिकाणी बघतील की हा लाईन मध्ये बॉल पडलाय का. बघा दुष्काळात 13वा महिना, काय घडलं काय बिघडलं कोणालाच काही कळत नाही आहे. सगळं काही चांगलं चालू होतं HD ग्रुप चेंडरे गोंधळपाडा संघासाठी, मात्र अचानक दुधात माशी पडावी ना असं काहीसं घडलंय. कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 नो बॉल आले, एक विवादास्पद गोलंदाजी आणि आता मात्र हा बॉल खेळपट्टीच्या बाहेर पडला गेला. त्याच्यामुळे अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास या संघाला ना दसरा ना दिवाळी, मात्र बोनस स्वरूपातील हा फ्री हिट मिळणार आहे. पुन्हा एकदा जिथे समीर पारकर स्ट्राईक एंड वरती आहे. दिशाहीन गोलंदाजी, दबाव, दडपण. इथून मात्र प्रज्वल डाकीवरती पाहायला मिळेल. आउटसाइड द लेग स्टंप. पंचांनी वाईटची घोषणा केली आहे. सोबत पंचांनी आणखीन एक इशारा केलाय, फ्री हिट टू बी कंटिन्यूड. धावफलकावरती आलेली ही एक्स्ट्राची धाव 31 ऑन स्कोरबोर्ड पाहायला मिळणार आहे. फ्री हिट साठी समीर पारकर मैदानाच्या आत स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. ही मॅच आता मात्र लांबणीवरती गेली आहे. फटका पुन्हा एकदा फसलाय. यावेळेला सौरभ गव्हाणकर सतर्क होता. बॉल इथून मात्र डॉट आलाय. 31 धावसंख्येवरती 4.2 चेंडू या ठिकाणी समाप्त झालेत. बघा मैदानाच्या वरती शेवटचं षटक प्रगतीपथावरती असताना शेवटच्या षटकामध्ये 2 गोलंदाजांना बोलावं लागतंय. दुसरा गोलंदाज प्रज्वल डाकी आला होता. आता प्रज्वल डाकीची गोलंदाजी मैदानाच्या वरती जणू काही कौतुकास्पद पात्र कामगिरी करते. प्रज्वलची ही गोलंदाजी याची चर्चा केली जाईल. यावेळेचा हा चेंडू पाहूया. हा चेंडू आपण पाहतोय स्विच हिट फटका खेळला गेलाय. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर, येतोय मोठा बँग ऑन षटकार. फलकावरती लागले. कमालीचा फटका मैदानावरती. समीर पारकर इज द ओनली वन ज्याने आतापर्यंत 16 धावा वैयक्तिक खेळी केली आहे. समीर पारकर वगळता अर्थात आपण जर पाहिलं कुठलाही फलंदाज आला, शिवतेज पाटील वगळता अर्थात शिवतेजनी सुद्धा 2 षटकार मारले. सुरुवातीला कैवल्य पाटील फेल ठरला, त्यामुळे इतरत्र फलंदाजांवरती दबाव आलाय. इथून मात्र दबाव धुडकावत समीर पारकर बॉलला पार करतोय, कारण चेंडू लॉंगॉल सीमा रेषेच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. कहाणी में ट्विस्ट. वाऱ्याचा प्रवाह आपल्या नशिबाच्या विरुद्ध गेला. त्याचमुळे का होईना आणखीन एक फलंदाज 37 धावसंख्येवरती. अर्धा डझन संघ तंबूत परत. पाहतोय राजाबाई केणी टायगर्स हेमनगर आणि त्यांच्या विरोधात श्री बंधू भोईर बोरली, दोन्ही संघाचे कर्णधार. मला वाटते बोरली संघाचा कर्णधार आलेला आहे तिथे. राजाबाई केणी टायगर्स हेमनगर संघाचा आकाश तवसाळकर. प्लीज टॉसबॉक्स मध्ये लवकरात लवकर या इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल आपण करून घेणार आहोत. बघा ऑन स्क्रीन आपण पाहतोय रसिक मायबाप प्रेक्षक वर्ग. आज सुपर संडे आहे आणि सुपर संडे म्हटलं की नक्कीच क्रिकेटच्या पटलावरती गर्दी केली जाते. क्रिकेट पाहण्यासाठी ही मंडळी आलेली आहे आज मैदानाच्या वरती. आज वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 ची ही ना भूतो ना भविष्यती क्रिकेटची स्पर्धा. वळूया या चेंडूकडे. आकाश. नागेश सरदार मैदानावरती आपण पाहतोय. नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती. यॉर्कर लेनचा डिलिव्हरी. 1 धाव इथून मात्र मिळणार आहे. 38 धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. 38 ऑन स्कोरबोर्ड, जिथे 6 फलंदाज इथून मात्र बाद झालेत. 5 षटकांचा सामना आहे.
50-50चं षटक अंगलटी आलं, जिथे -5 धावा झाल्या. सुरुवातीच्या फलंदाजांनी कामगिरी करू शकलेलं नाहीये. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये आपल्याकडनं फलंदाजी नाही झाली, त्यामुळे अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवास या संघावरती हे मनोवैज्ञानिक दबाव पहिल्या षटकापासून शेवटच्या षटकापर्यंत आहे. HD ग्रुप चेंडरे संघ सुरुवातीपासून चांगली गोलंदाजी झाली. 5व्या षटकामध्ये आपण पाहिलं, जिथे दीपेश घरतला विवादास्पद गोलंदाज म्हणून बाद केलं. तदनंतर प्रज्वलची सुद्धा इधर चला मी उधर चला अशी गोलंदाजी होती. फुलटॉस स्वरूपातील चेंडू, ना लाईन वरती कंट्रोल ना लेंथ वरती नियंत्रण. हे होतं धर्मेंद्रला आमंत्रण. धर्मेंद्र वर्तकने चेंडूला वाट दाखवली. सीमा रेषा पार. षटकार. आपण पाहतोय, चला आकाश तवसाळकर, आपण आपल्याला लास्ट कॉल करतोय. शेवटचा पुकार आपल्यासाठी असेल, अंतिम पुकार नाणेफेकीसाठी. त्वरित उपस्थित व्हा टॉस बॉक्स मध्ये, जिथे आपण पाहतोय यानंतरचा होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तो म्हणजेच बंधू भोईर बोर्ली संघाच्या विरोधात राजाबाई केणी यांचा राजाबाई केणी टायगर्स हिमनगर हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. रायगड जिल्ह्यातील नामवंत क्रिकेटच्या स्पर्धेंपैकी एक क्रिकेटची स्पर्धा, जिथे या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मोठी मोठी पारितोषिकं लावली जातात. रायगड जिल्हा असेल वा महाराष्ट्र राज्य असेल, संघ मालकासाठी मला तर वाटते प्रथमतः एवढं मोठं पारितोषिक टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आज लावलं जात आहे. कारण का आपण पाहतोय संघ मालकांना देखील तितकं महत्त्व, तितकं प्राधान्य देणं फार आणि फार महत्त्वाचं असतं. कारण का मैदानाच्या वरती जर पाहायला गेलं तर संघाचे सर्व खेळाडू खेळत असतात. आज त्यांच्या पाठीशी कोण उभा असतं, तर संघाचा संघ मालक उभा असतो. आणि त्यांच्यासाठी देखील आज एक वेगळं आणि अनोखं पारितोषिक लावलं जाते. टॉसबॉक्स मध्ये दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित उपस्थित व्हायचे. आकाश तवसाळकर, आम्ही आपली वाट पाहतोय. नाणेफेकीचा कौल इनिंग ब्रेक मध्ये झालाच गेला पाहिजे, असा या स्पर्धेच्या माध्यमातून नियम सुद्धा सांगितला जातोय. ऑनस्क्रीन आपण काय पाहतोय, 30 चेंडूंमध्ये 45 धावांची गरज आहे. जिथे नागेश्वर आवास हा संघ मैदानाच्या वरती आता द्वितीय सत्रामध्ये गोलंदाजी करण्यासाठी उतरलाय. 45 धावा रोखायच्या आहेत. 45 धावांना कुठेतरी एक मैदानाच्या वरती खऱ्या अर्थानं वर्तुळामध्ये पकडायचं आहे. आणि त्या धावा रोखल्या जाणार का, प्रामुख्याचा प्रश्न आहे. हॅलो चेक. तर निखिल, आपण पाहतोय दोन कर्णधार आपल्या समोर जोडले जातात. तर टेलिकास्ट टीमला विनंती असेल, टॉस बॉक्स मध्ये आपण कॅमेरा मारायचा आहे. दोन कर्णधार आपल्या समवेत आहेत. एका बाजूला राजाबाई केणी टायगर्स यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि कर्णधार आपण जर पाहिलं तर आकाश तवसाळकर एकीकडे आहेत, तर दुसऱ्या बाजूला अलिबाग मधील आणखीन एक तितकाच मातब्बर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अभिषेक नाईक आहे. दोन कर्णधार आपल्या समोर आहेत. अर्थातच आपण जर पाहिलं तर मान्यवरांच्या शुभ हस्ते येथे नाणेफेकी केली जाते. नवगाव ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य कौस्तुभजी केनके यांच्या शुभ हस्ते इथून मात्र नाणेफेकी केली जाईल. आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय अर्थातच माननीय दमदार आमदार यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे अर्थातच निलेश मलबारी साहेब यांच्या शुभ हस्ते इथून मात्र या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. दोन कर्णधार इथे मात्र आपल्या समवेत आहेत. तर नाणेफेकीचा कौल यावेळी आपण पाहतोय दोन संघांमध्ये, मातब्बर संघांमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हेड इट इज कॉल अँड हेड इट इज. आकाश, नाणेफेकी जिंकली आहे, प्रथमतः निर्णय काय असेल? नक्कीच आम्ही क्षेत्ररक्षण करू. बघ, आजचा हा पहिला सामना बघता आपण जर पाहिलं तर गोलंदाजी आज विकेट असं वाटतंय की गोलंदाजांना साथ देते. मग आज या विकेट वरती गोलंदाजी करत असताना किंबहुना जर तुम्ही क्षेत्ररक्षण निवडले, मग आता समोरच्या संघाला किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच आम्ही 50 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू, कारण खेळपट्टीचा विचार करता बॅटिंग बॉलिंग दोघांसाठी चांगली आहे. तू ज्या दिवसापासून तू खेळतोयस, किंबहुना गेल्या वर्षीची वीर दमदार आमदार प्रीमियर लीग आणि या वर्षीची, त्यामध्ये गेल्या वर्षीचा अनुभव आणि या वर्षीचा अनुभव, किंबहुना तू आज ज्या 2 सामने जिंकून सुपर 16 मध्ये पोहोचलायस, मग यामध्ये मोलाचा वाटा कोणचा असेल? किंबहुना तू जर सोडलास तर त्याच्या मागे तुला साथ देणारे खेळाडू कोण असतील? नक्कीच
मी एक्सपिरियन्स प्लेअर कमलाकर दादा यांच्यावर जास्त जिम्मेदारी देतो आणि हेमंत दादांवर, कारण की ते खूप वर्षाचा अनुभव आहे त्यांना. नक्कीच मी त्यांच्या हाताखाली खेळण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद आकाश. तर नाणेफेकी हरली आहेत अबू आणि प्रथमतः फलंदाजी वाट्याला आली आहे. जर नाणेफेकी जिंकली असती तर निर्णय काय असता? आम्ही पण फिल्डिंगच केली असते. प्रथमतः आता फलंदाजी वाट्याला आली आहे. मी त्याला विचारलं तोच प्रश्न विचारीन. 45 धावा झालेल्या आहेत. मग आता या सामन्यामध्ये जेव्हा तुला नवीन सामना आकाश तवसालकर सोबत खेळायचा आहे आणि तितका मातब्बर खेळाडू आहे, मातब्बर संघ त्यांच्या संघामध्ये मातब्बर खेळाडू आहेत, मग त्या संघासमोर खेळत असताना जास्तीत जास्त धावा किती बनवल्या जातील? असं काही फिक्स नाही, पण आम्ही जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू. आणि आपण जर विचार केला तर आज शेट यांनी ही एवढी मोठी लीग उभी केली आहे. प्रथमतः शेटसाठी 2 शब्द. टुर्नामेंट चांगलीच आहे आणि दरवर्षी चांगलीच होते. तर धन्यवाद अबू. आणि नाणेफेकी होते आणि नाणेफेकीचा कौल आपण जर पाहिला तर राजाबाई केणी टायगर्स या संघाकडे गेला. दादा मान्यवर आहेत आपल्यासोबत. प्रथमतः तुमचा आभार आणि तुमच्या शुभ हस्ते इथून मात्र नाणेफेकी केली जाते. आणि या संपूर्ण आयोजनाबद्दल काय म्हणशील प्रथमतः? या आयोजनासाठी MD ग्रुपने खूप मेहनत घेतली. अंकुश पाटील आणि त्यांची टीम, निलेश मालबारी, रुपयाश पाटील वायशेचे, या सर्वांनी खूप मेहनत घेतली. त्यांचे सुद्धा मनापासून आभार. तसेच आमदार हे आमचे आमदारच आहेत, त्यांच्याबद्दल काही बोलू शकत नाही. धन्यवाद दादा. तर जाऊ नका कुठेच, या सामन्याचा आनंद घ्या. यानंतर सुद्धा आपल्याला तितकेच मातब्बर संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. बुडियत मैदानावरती जिथे आपण पाहतोय सलामीची जोडी जरूर आली. एका बाजूला सौरभ गव्हाणकर तर दुसऱ्या बाजूला करण म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आत आलेली आपण पाहतोय. शिवतेज पाटील गोलंदाजीच्या मोर्चावरती जिथे पहिलाच बॉल वाईड स्वरूपात आला, एक्स्ट्रा स्वरूपाची धाव मिळणार आहे. बघा लो स्कोरिंगची मॅच असते त्यावेळेला ॲज अ बॉलर म्हणून आपण अपेक्षा काय केली जाते की अर्ली विकेट्स ब्रेक थ्रू जर मिळाले तर या मॅचमध्ये कमबॅक करता येऊ शकेल. आणि तर तेच ब्रेक थ्रू मिळवण्याचं काम इथून मात्र शिवतेजला करावं लागेल. यावेळेला मात्र जोरदार अपील जरूर झालंय. या अपील मध्ये तथ्य नाही आहे हे फलंदाज यांना माहिती आहे का, किंबहुना हे अपील कशा प्रकारचं असेल याच्याकडे जरूर आपण पाहतोय. बाउन्सर चेंडू होता, तिखट मारा होता, तेज तर्रार मारा होता, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. चला मॅच लगेच चालू करूयात मित्रांनो. बघा कॉट बिहाइंडला आपल्याकडे रिव्ह्यू नाही आहे, याची आपण दखल घ्या मित्रांनो. पंचांना जर डाऊट वाटला तर ते डेफिनेटली घेतील, मात्र हा निर्णय इथून मात्र स्पष्ट करण्यात आला. ऍक्शन रिप्ले बघूयात. इथून मात्र आपण पाहिलं तर शरीराचा वेध घेणारा हा चेंडू पाहायला मिळाला. कमालीची गोलंदाजी शिवतेज पाटीलने कमबॅक केलंय. अपील जोरदार उचलून धरलं, हे अपील महत्वाचं आहे. इथून मात्र नागेश्वर आवाज संघाच्या खेम्यासाठी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि चांगलं वातावरण निर्माण करणारं हे ॲटिट्यूड आपण पाहतोय. अर्थातच आपल्या स्क्रीनवरती श्री बंधू भोईर साहेब आणि अगदी त्याच वेळेला सन्मान्य राजाभाई केणी सुद्धा पाहायला मिळत आहेत. या दोन संघादरम्यानची अर्थात या दोन व्यक्ती संघमालक आहेत आणि त्यांच्याच दोन संघांची इथून मात्र नेक्स्ट मॅच सुद्धा पाहायला मिळणार आहे. चालू मॅच मध्ये कट जाऊया जिथे शिवतेज पाटीलची गोलंदाजी हल्ला बोल करते. डेफिनेटली सौरभ आणि करण म्हात्रे फलंदाज मैदानाच्या वरती फलंदाजी करण्यासाठी उतरले आहेत. 45 धावा बनवायच्या आहेत आज आपल्या संघासाठी, जिथे संघाला गरज आहे. सन्मान देण्याचा प्रयत्न, अंगाचा वेध घेणारा हा चेंडू शिवतेज पाटीलचा होता. यावेळेच्या या चेंडूवरती कोणतीही धाव जमा केली जात नाहीये. शिवतेज पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. सन्मान दिला जातोय. कव्हरच्या क्षेत्रामधून चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये ढकलला जातोय. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु नाही सांगितले दुसऱ्या फलंदाजांना. एका धावेवरती समाधान दाखवलं जाते. आयुष्यामध्ये आपण पाहतोय की समाधानी राहणं तितकंच महत्वाचं असतं, कारण का अपेक्षा या माणसाच्या वारंवार दिवसेंदिवस वाढत असतात. मैदानाच्या वरती तेच समाधान एका धावेवरती दाखवलं जाते. स्ट्राईक रोटेट होते. पहिलं षटक प्रगती पथावरती आहे. अपेक्षा केलं जातं की पहिल्या षटकामध्ये HD ग्रुप चेंडरे संघ सुद्धा चांगली कामगिरी करेल, मात्र शिवतेजने जशास तसं उत्तर दिलंय. अचूक भेदक मारा काय असतो हे दाखवून दिलंय. कारण मात्र यावेळेला मात्र स्ट्राईक एंड वरती आहे. जोरदार तेज तर्रार ऑफ स्टंपच्या बाहेर हल्ला केला जातोय. काय कमालीची गोलंदाजी आहे. नवख्या फलंदाजाला इथून मात्र सरप्राईज दिलंय. सरप्राईजेस नेहमी इंटरेस्टिंग असतात. हेच मैदानाच्या आत आपण पाहतोय. सुमित पत्रेचं पहिलं षटक आपण जर पाहिलं तर ज्याच्यामध्ये केवळ 4 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. शिवतेजचं हे षटक आता मात्र चांगल्या दिशेने वाटचाल करते. पहिल्या 5 बॉलमध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या आहेत.
LBW अपील करण्यात आलंय. लेग स्टंप मिस करणारा बॉल होता. इथून मात्र षटक क्रमांक 1 वाजवी, योग्य, कंजूस, किफायतदार षटक समाप्त होते. एका षटकाची सांगता बिनबाद 2 अशा स्थितीमध्ये ही मॅच. बघा, पहिल्या षटकानंतर नागेश्वर आवाज संघाकडून आपण टाळ्या ऐकतोय, कारण का पहिल्या षटकामध्ये 2 धावा फक्त. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती ऑनस्क्रीन आपण काय पाहतो, या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे केला गेला होता. अंगाचा वेध घेणारा हा चेंडू मैदानाच्या वरती फेकला गेला होता आणि मैदानाच्या वरती पंच सांगतायत की नॉट आउट आहे. पहिल्या षटकाकडे वळालो तर फक्त आणि फक्त 2 धावा ऑनस्क्रीन आपण अंकुशजी पाटील यांना पाहतोय. या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली, ते आपण पाहतोय. अजूनही कोणाची तरी वार्तालाप करतायत, कोणाची तरी संवाद साधतायत या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी. वळूया मैदानाच्या वरती, जिथे पहिल्या षटकामध्ये 2 धावा. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती उतरल्याच्या नंतर आकाश, आपण नेहमी म्हणतो ना की ईट का जवाब पत्थर से टीट फॉर टॅट, आणि त्याच स्वरूपाचं क्रिकेट आज आपण याची देही याची डोहळा पाहतोय. साम दाम दंड भेद स्वरूपाचं क्रिकेट काय असतं ते आपल्याला पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळतंय. बघा, ऑन स्क्रीन आपल्याला सन्मान्य राजू शास्त्री सर सुद्धा पाहायला मिळत आहेत. राजू शास्त्री सर यांनी खेळलेलं हे क्रिकेट ते कमालीचं होतं. त्यांची फलंदाजी आणि गोलंदाजी हा त्यांचा प्लस पॉईंट होता. ऑलराऊंड क्रिकेट त्यांनी सातत्यपूर्ण खेळलं गेलं, ज्यांनी 2 दशकाहून जास्तीचे कालावधी क्रिकेटमध्ये घालवली. आणि आजही रायगड आणि महाराष्ट्रातील जे लेजेंडरी क्रिकेटपटू आहेत त्यांच्यामध्ये राजू शास्त्री सर यांचं नाव नेहमी आदरपूर्ण घेतलं जातं. आणि ते का हे आम्ही नेहमीच पाहतोय. मी पेणच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती रायगड पोलीस विरुद्ध मॅच पाहिली होती, जिथे राजू शास्त्री सरांचा कारनामा मागच्या 2-3 वर्षाची गोष्ट असेल, तिथे सुद्धा त्यांना मॅन ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक मला अनाऊन्स करताना जो अभिमान झाला ना, एक अलिबागकर म्हणून, तो आनंद, अभिमान माझी छाती सुद्धा 2 इंच वाढवेल अशा प्रकारची होती. त्यामुळे एक लेजेंडरी क्रिकेटपटू आणि या स्पर्धेच्या निमित्तानं वीर दमदार आमदार प्रीमियर लीगच्या निमित्तानं MD फाउंडेशनचं मी कौतुक करेन की त्यांच्या नावाचं स्टँड या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूकडे वळालो तर एक मोठा फटका. आता मैदानाच्या वरती घमासान चालू झालाय. मैदानाच्या वरती एक मोठा फटका, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकारासाठी गणपती बाप्पा मोरयाला देखील वंदन केलं. बद्दल तू म्हणत होतास, नवगाव गावातून आपण पाहतोय पॅकर नवगाव हा संघ जेव्हा उदयमुखास आला होता त्या संघाचं प्रतिनिधित्व केलं. नंतर कित्येक वर्ष प्रेसी नवगाव या संघाचं प्रतिनिधित्व केलं. चांगला क्रिकेट राजू शास्त्रीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. वळूया मैदानाच्या वरती, जिथे आपण पाहतोय या वेळेसच्या या चेंडूवरती मोठा फटका, धमाका मैदानाच्या वरती पाहायला मिळाला. फलकावरती 8 धावा, आता 45 धावा बनवायच्या आहेत. जिथे सौरभची ही फलंदाजी आजच्या दिवसामध्ये चर्चेचा विषय ठरणार का? नाही, नागेश्वराबाद संघासाठी चॅलेंज काय असेल माहितीये, ज्या प्रकारची गोलंदाजी शिवतेजने केली त्याच प्रकारची गोलंदाजी आणखीन कुठच्या तरी गोलंदाजाला करावी लागेल. इथे काय घडलं, ही नुसती कॅच नाही मित्रा, मॅच सुद्धा सुटली आहे. कारण या चेंडूवरती धावा असतील पूर्ण 4 चौकार. कॅच सुटली, अंदाज चुकला गेला आणि त्याचमुळे का होईना जीवनदान मिळालंय. गोलंदाज करेल काय जर अशा पद्धतीच्या कॅचेस सुटल्या, हे हाफ चान्सेस कन्वर्ट करता आले पाहिजेत. सौरभ गवाणकरला रोखण्यासाठी याच्यापेक्षा मोठं शस्त्र काय वापरू शकेल? प्रतीक पाटीलचं इथे मात्र दुर्दैव म्हणावं लागेल, ज्याच्यामुळे त्याचं जीवनदान सुटलंय. उलटाच प्रकारचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मध्ये पेट्रोलिंग करेल. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट मध्ये. इथे मात्र काय घडलंय, कॉलिंग कोऑर्डिनेशन मध्ये गडबड. इथून सौरभ गवाणकरला निराशेने, नाराजगीने तंबू मध्ये परतावं लागेल. महत्वपूर्ण फलंदाज बाद होईल. 13 धावसंख्येवरती पहिला हादरा HD ग्रुप चेंडरे गोंधळपाडा संघाला. बघा, इथून पुढे काय घडलं मैदानाच्या वरती आकाश जर सांगायला गेलं तर नागेश्वर आवास या संघाला ऑन स्क्रीन आपण काय पाहतोय, रिप्ले देखील पाहतोय, जिथे
मैदानाच्या वरती फलंदाज लगेचच पाठवायचा आहे. यस, आमचं देखील लक्ष आहे. प्लीज एस डी ग्रुप चेंडरे याच्या पुढे लक्ष ठेवायचं आहे. मैदानाच्या वरती जर पाहायला गेलं तर नागेश्वर आवास या संघाला आता जे पाहिजे होतं ते झालं, कारण का सौरभ गव्हाणकरची विकेट मैदानाच्या वरती डाऊन होते आहे. जिथे नागेश्वर आवास या संघाला विनंती असेल नो टीम मिटिंग, याच्या पुढे कोणतेही टीम मिटिंग घ्यायची नाहीये. क्षेत्ररक्षण लगेचच सजवायचं आहे, कारण का आपण पाहतोय वेळेचा विलंब घ्यायचा नाही आहे. वेळेला आपण फार आणि फार टेनिस क्रिकेट असेल या कोणत्याही खेळाच्या पटलावरती फार महत्त्व दिलं जाते. नौका फलंदाज आपण पाहतोय करण म्हात्रे करण म्हात्रेच्या जोडीला तेजस काटकर येतोय फलंदाजी करण्यासाठी. 13 वरती एक फलंदाज बाद होतोय. विकेट महत्वाची होती निखिलजी. बघा आपण पाहिलं ना, ब्रेक थ्रू महत्वाचा होता आणि त्या ब्रेक थ्रू मुळेच का होईना इथून मात्र थोडीशी वारा बदललाय, मैदानावरची हालचाल बदलली आहे. इथून सक्त सूचना दिली जाईल एच डी ग्रुप चेंडरे गोंधळपाडा संघाला की आपली बॅटिंग ऑर्डर लगेचच पाठवायची आहे. पंचांनी हा तुम्हाला शेवटचा या ठिकाणी इशारा दिला. यानंतर टाइम आउट पद्धतीने तुमचा वेळ जर गेला तर फलंदाजाला बाद ठरवण्यात येईल. वळूयात मैदानावरती. प्रतीक पाटीलची गोलंदाजी आता मात्र धावा बोलते आहे. काय कमालीची गोलंदाजी केली आहे. षटकार भले आला, चौकार भले आला, तदनंतर विकेट गेली, तदनंतर चेंडू डॉट येत आहेत. हे डॉट चेंडू महत्वाचे आहेत. मी म्हणेन या ओव्हरमध्ये जर कमी धावा आल्या ना तर तिसऱ्या ओव्हरमध्ये आपला संघ कमबॅक करू शकेल हे नागेश्वर आवाज संघाला माहिती आहे. कारण तिसरं षटक हे चॅलेंज ओव्हर आहे. तिसरं षटक म्हणजे 50-50 ओव्हर आहे. तराजूप्रमाणे कोणत्या दिशेने सामना वळेल हे सांगता येत नाहीये. लो स्कोरिंगच्या मॅचेस नेहमी इंटरेस्टिंग असतात आणि तेच इंटरेस्टिंग क्षण मैदानावरती प्रत्येक जण अनुभवतोय. कमी धावांचा सामना आहे, जिथे मैदानाच्या वरती आता फलंदाजांना नामोहरण केलं जातं. या षटकातील यावेळेचा चेंडू, आहा, चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय कैवल्य पाटील तिथे आणि नागेश्वर आवास या संघाचा रसिक प्रेक्षक वर्ग आता खुश दिसतोय. टाळ्या वाजवतोय, शिट्ट्या देखील वाजवतोय, कारण का त्यांची गोलंदाजी मैदानाच्या वरती अक्षरशः आग ओकती आहे. प्रतीकची ही गोलंदाजी आहे, कौतुकास पात्र आहे. बघा करण म्हात्रे 4 बॉल फेस केलेत, एकही धाव आलेला नाहीये. त्याच्यावरती दबाव आता मात्र पाहायला मिळेल. LBW चा जोरदार अपील समोर पकडला गेला. करण म्हात्रेला आपल्या या वेळेला विकेट गमवावी लागेल. प्लंप पकडला गेलाय, फलंदाज बाद. पंचांचा निर्णय अंतिम मैदानाच्या वरती असेल. नौका फलंदाज येईल, जिथे आता पायचीत बरोबर मैदानाच्या वरती फलंदाजाला पकडलं जातंय. करण म्हात्रेला आता परतावा लागेल. 5 चेंडू खेळलाय, अजूनही एकही धाव जमा केली नाहीये. आता करणच्या जागा घेण्यासाठी मैदानाच्या वरती नौका फलंदाज कोण येणार, जिथे मैदानाच्या वरती ऑनस्क्रीन आपण पाहतोय प्रतीकचं हे षटक पूर्णत्वास येते. या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या प्रतीकने. पहिल्या षटकामध्ये शिवतेज पाटील यांनी 2 धावा खर्च केल्या आणि त्याच कारणास्तव की काय, जिथे 50-50च्या या षटकामध्ये पुनश्च एकदा शिवतेज पाटीलच्या खांद्यावरती आता संघाची जबाबदारी, संघ मालक असो किंवा संघ कर्णधार असो, तो ठेवतोय आणि बोलवतोय, या शिवतेज तुम्हाला पुनश्च एकदा गोलंदाजी करून दाखवायची आहे. तुमच्याकडे असणारा क्लास काय आहे तो मैदानाच्या वरती तुम्हाला सिद्ध करायचा आहे. मैदानाच्या वरती जर पाहायला गेलं तर तिसरं षटक आहे. 50-50चं हे षटक कशा प्रकारे हाताळलं जाणार आकाश? बघा 2 षटकांमध्ये 13 धावा आल्या आहेत. सौरभ गव्हाणकरची पहिली विकेट जिथे गेली ना, सौरभ नाराज होता. सौरभचं म्हणणं होतं की मी स्ट्राईक एंड वरती येतो, तू क्रीज सोड. मात्र तिथे आपण पाहिला तर करण मात्र अडून राहिला, कारण त्याची चुकी नव्हती. तिथे मिसकम्युनिकेशन झालं. इथे मात्र आपण काय पाहिलं तर करणने तब्बल 5 चेंडू खर्च केले, एकही धाव केली नाहीये. यामुळे जखमीवरती मीठ चोळल्यासारखं साधारणपणे परिस्थिती उद्भवली आहे आणि त्यात आता मात्र परीक्षा खूप मोठी आहे. कारण काय असेल, ही अग्निपरीक्षा म्हणवली जाईल. कारण गोलंदाजीसाठी आता मात्र शिवतेज पाटील येईल, ज्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 2 धावा खर्च केल्या आहेत. त्याची भेदकता इथून मात्र तेजस काटकरला सुद्धा माहिती आहे, सुनील बनकरला सुद्धा माहिती आहे. त्याच्यामुळे ही लो स्कोरिंगची मॅच आता मात्र इंटरेस्टिंग बनेल, यात तीळ मात्र शंका नाहीये. आता फक्त धीर ठेवा, कारण येणारा प्रत्येक चेंडू इतिहास लिहू शकेल अशा पद्धतीची परिस्थिती मैदानावरती आपण पाहतोय. सन्माननीय मलबारी साहेब या ठिकाणी स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत.
कौस्तुभजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, राजू शास्त्री साहेब पाहायला मिळतात. अगदी त्याच वेळेला या स्पर्धेचे मुख्य आयोजकांपैकी एक अंकुशजी पाटील साहेब पाहायला मिळतात. राजा किणी साहेब यांची प्रामुख्याने उपस्थिती, सन्माननीय चंद्रशेखरजी भोईर साहेब यांची प्रामुख्याने उपस्थिती आपण पाहतोय. सर्व रती महारथी यांची मांदेयाळी आणि 50-50 ओव्हर मैदानावरती सुरू होताना आपण पाहतोय. पंचांचा इशारा आला 50-50 ओव्हर साठी शिवतेज पाटील, पंकज जाधव एंड कडून गोलंदाजी करेल. जिथे स्ट्राइक एंड वरती इथून मात्र तेजस काटकर सज्ज होणार आहे. हे षटक अत्यंत महत्वाचं असेल. पहिलाच बॉल, शरीराचा वेध घेणारा चेंडू, धावचित करण्याची नामी संधी जरूर आहे. काय कमालीची गोलंदाजी आहे मित्रांनो. शॉर्ट पिच प्रकारची गोलंदाजी. चेंडूचा टप्पा आखूड टप्प्याचा चेंडू होता, ज्याचा टप्पा पडल्यावरती चेंडू खाली राहिला, स्किट झाला, त्यामुळे का होईना फलंदाज बीट सुद्धा झालाय. डेफिनेटली मैदानाच्या वरती गोलंदाजी करत असताना प्रचंड गती दाखवली जाते आहे आणि त्या गतीने कुठेतरी फलंदाज बीट होतोय की काय. धावफलकावरती 14 धावा बनवत असताना 2 विकेट सुद्धा प्राप्त केल्या जातात. आता रसिक मायबाप प्रेक्षकांसाठी एक पारितोषिक, ऐवा कॅच साठी 500 रुपयांचं पारितोषिक लावलं जाते मैदानाच्या वरती. इथून मात्र नागेश्वर आवाज संघाने लक्षात दिलं पाहिजे, आपल्याकडे केवळ 8.5 मिनिटांचा अवधी राहिलाय, ज्याच्यामध्ये आपल्याला 4 षटकं एकूण समाप्त करायची आहेत. अन्यथा 5व्या षटकासाठी एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये आपल्याला ठेवावं लागेल. मॅच आपण पाहतो इंटरेस्टिंग होऊ पाहते. 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये एक मिड ऑफ आहे, एक मिड ऑन आहे, थर्डमॅन सजवण्यात आलाय, बॅकवर्ड पॉइंट आहे. अशा पद्धतीचा वेळ इथे जर गेला तर आपला संघ अडचणीत येईल, हे शिवतेजला माहिती आहे. मात्र क्षण महत्वाचा आहे. प्रत्येक मोजमाप करून त्याने इथे मात्र गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. एखादी आणखीन विकेट एसडी ग्रुप चेंडरे गोंधळपाडा संघाला अडचणींमध्ये वाढ करणारी असू शकेल, हे शिवतेजला चांगल्या प्रकारे माहिती आहे. चांगली गोलंदाजी, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक धर्मेंद्र त्या ठिकाणी तैनात आहे, मात्र धाव रोखू शकणार नाहीये. ही एक धाव ना पावसाळ्यामध्ये येणाऱ्या त्या गळतीसारखं आहे. ती एक धाव जर आपण वाचवली तर आणि तरच डॉक्टर फिक्सिट तिकडे लावला ना तर अधिकचं प्रेशर बनू शकेल आणि तोच प्रेशर या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय. अभिजित राणे पुरस्कृत नागेश्वर आवाज संघाच्या कर्णधाराचं कौतुक करूयात. भले स्वतः संघ अडचणीत होता, भले कर्णधाराकडनं चांगली कामगिरी झाली नाही, तरी सुद्धा खांदे खाली नाही केलेत. त्यांनी आपला कॉन्फिडन्स सातत्यपूर्ण चांगला ठेवला. मग शिवतेज पाटीलचं कौतुक करूया, ज्यांनी फलंदाजी गोलंदाजीच्या बळावरती चांगली कामगिरी केली. समीर पारकरचं कौतुक केले पाहिजे, ज्यांनी चांगली फलंदाजी केली आहे. आणि आता मात्र उत्तरार्धाचा खेळ चांगल्या दिशेने वाटचाल. या वेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळला. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न अपुरे पडलेत. इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती हा चेंडू अडला पाहिजे होता. संघ मात्र अडचणीत सापडेल. चेंडू सीमारेषा पार, फरार, चौकार. ग्रुप चेंडे गोंधळपाडा या संघाला या चेंडूवरती जे पाहिजे होतं मैदानात ते झालेलं आहे. कारण का या षटकामध्ये 10 धावांचं चॅलेंज दिलं गेलं, 10 धावा बनवल्या सुद्धा गेल्या. शिवतेज पाटीलचा यावेळेसचा हा चेंडू पाहूया या चेंडूकडे.
हा चेंडू सन्मान दिला जातोय, कारण का आता सन्मान दिला गेला पाहिजे. एक धाव, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्नाची पराकाष्ठा मैदानाच्या वरती, 2 धावा, टाळ्यांचा कडकडाट SD ग्रुप चेंडरे गोंधळपाडा या संघाकडून आपल्याला पाहायला अनुभवायला मिळतोय. डगआउट मध्ये सुजित पाटील देखील सेलिब्रेशन करत असताना या संघासाठी. परंतु नाण्याच्या दुसऱ्या बाजूला आपण वळूया. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला अभिजित राणे यांचा संघ नागेश्वर आवास या संघाकडे प्रचंड क्षमता आहे. तो संघ आपण पाहतोय मैदानाच्या वरती पुनर्गमन करू शकतो, कारण का बॉलिंग या संघाकडे गोलंदाजी अप्रतिम दर्जाची आहे. जिथे 3 षटकांच्या अखेरीस फलकावरती 33 धावा लागल्या गेल्यात. अजूनही जर पाहायला गेलं तर 12 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 28 धावा झालेल्या होत्या, 5 धावा अधिकतम दिल्या, 33 धावा झालेल्या आहेत. येणारे 12 चेंडू, 12 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू गणिती 1 धाव बनवायची आहे. सोपं आहे की कठीण आहे हा प्रश्न मैदानाच्या वरती विचारला गेला ना तर उत्तर कोणालाही माहित नाही, कारण का क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी आपण नेहमीच बोलत असतो. आकाश, बघा निखिलजी, काय कमावलं काय गमावलं याच्याबद्दल आपण चर्चा करण्यापेक्षा इथून मात्र फॅक्ट्स बद्दल चर्चा करूया. सुमित पत्रेने आपण पाहिलं 50-50चं ओव्हर हाताळली, ज्याच्यामध्ये त्याने प्रतिस्पर्धी संघाच्या 5 धावा मायनस केल्या होत्या. इथून शिवतेजच्या माध्यमातून काय झालं, पहिली ओव्हर खरंच चांगली पडली, ज्याने केवळ 2 धावा खर्च केल्या. मात्र ज्यावेळेला तिसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 15 धावा खर्च केल्या आणि त्यात आपण जर पाहिल्या ना 5 धावांची भर सुद्धा झाली, त्यामुळे तब्बल 20 धावा खर्च झाल्या असं म्हणता येणार आहे. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट मधून सुमधूर आवाज येईल, चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, घणाघाती प्रहार, सीमा रेषा पार, षटकार. क्यू बंद केली, खरंच बंद केली. सुनील बानकरने गोलंदाजाची बोलती बंद केली. इथून मात्र काय घडलंय, फलंदाजासोबत यष्टीरक्षक सुद्धा बीट. लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करेल, सीमा रेषा पार, चौकार. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 1200 चेंडू डॉट्स पडले गेलेत. याचा अर्थ आताप्रमाणे जरी कॅल्क्युलेशन केलं तर कमीत कमी 6000 झाडं इथून मात्र MD फाउंडेशनच्या माध्यमातून लावण्यात येतील. काय कमालीची कामगिरी आहे. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा. महाराष्ट्रामध्ये पहिली अशी क्रिकेटची स्पर्धा आहे जिथे पर्यावरणाचा विचार केला जातो, जिथे संघ मालकाचा विचार केला जातो, जनहित लोककल्याण काय आहे हे अर्थातच दमदार आमदार महेंद्र शेठजी दळवी यांच्याकडे बघून पाहता येत आहे. केवळ 2 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला दिशा दाखवली आणि काय कमालीचा फटका खेळलाय. या 2 धावा पूर्ण सुद्धा केल्या जात आहेत. ही मॅच चितूर मात्र SD ग्रुप चेंडरे गोंधळपाडा संघ जिंकतोय. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. ही मेहनत, ही जिद्द, ही चिकाटी त्यांना आता मात्र घेऊन जाईल, सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो. SD ग्रुप चेंडरे गोंधळपाडा संघासाठी सुपर 8 मध्ये जाणारा पहिला संघ पाहायला मिळतोय. सेनापती अध्यक्ष कर्णधार अर्थातच सुमेध पत्रे ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. एकदा टाळ्यांचा गजर करूयात मित्रांनो. दी थर्ड एक्सप्रेस ज्याची भेदक गोलंदाजी भल्या भल्या फलंदाजांना बॅकफुट वरती ढकलणारी असते. नक्कीच आपण पाहतोय सुमेध साठी वीर अभिराज दळवी यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक. तदनंतर सुजित पाटील आणि किरण पाटील यांच्याकडून 1000 रुपये. सचिन पेंटर या टीम कडून 1000 रुपये, म्हणजे तब्बल जर पाहायला गेलं तर
4,000 रुपयांचं पारितोषिक आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. सुमेध यायचं आहे. आपण पाहतोय खऱ्या अर्थानं ज्याने आज पहिल्या सामन्यामध्ये प्रचंड वेड रसिक मायबाप प्रेक्षकांना लावलं, आपली गोलंदाजीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्या संघाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवलं, असा सुमेध पत्रे ठरतोय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. टाळ्या आणि टाळ्या वाजतच राहिल्या पाहिजेत, कारण का